नमस्कार मित्रांनो, ध्वनी म्हणजे साऊंड हे फिजिक्समधलं एक महत्त्वाचं चॅप्टर आहे. त्याची आपण रॅपिड रिव्हिजन घेणार आहोत. त्याच्या आधी 2-3 गोष्टी क्लिअर करतो. नंबर 1, ही रॅपिड रिव्हिजन म्हणजे फायनल नाही. यूट्यूबमध्ये याच चॅनलवर जी आपली प्लेलिस्ट आहेत फिजिक्स फ्री लेक्चर्स, त्याच्यामध्ये ध्वनीवर टोटल 7 लेक्चर्स आहेत. ते मी एका लेक्चरमध्ये संपवेल, त्याच्यामुळे याच्यामध्ये मर्यादा आहेत. त्यामुळे असं समजू नका की एवढं लेक्चर ऐकलं म्हणजे सर्व झालं. वेळ असेल, शक्य असेल तर सगळे 7 लेक्चर ऐका, ते सगळे फ्रीच आहेत, राईट. दुसरी गोष्ट की याच्यातलं काहीही लिहून घेऊ नका. आपलं जे मूळ बुक आहे सायन्स ऑल इन वन, याच्यामध्ये जे मोठं चॅप्टर आहे त्याच्यातले फक्त महत्त्वाचे पॉईंट्स मी इथे घेतलेले आहेत आणि याची PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याच्यामुळे लिहून काहीच घेऊ नका. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे. ते चॅनल जॉईन केलं की तुम्हाला तिथे याची PDF मिळेल, राईट. सो लेट अस स्टार्ट. पहिला पॉईंट म्हणजे की ध्वनी कशाने निर्माण होतो. ध्वनी हा कंपनाने निर्माण होतो. कंपन म्हणजे व्हायब्रेशन. ओके, सो कंपन और व्हायब्रेशन. ओके, याची जी मूवमेंट असते कंपनाची ती कशी असते, टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ. हे इंग्लिश शब्द आहेत. टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ म्हणजे अशी. ओके, त्यालाच आपण मराठीत म्हणू शकतो की मागे पुढे अशी मूवमेंट. आणि ही मूवमेंट कशी असते तर नियतकालिक म्हणजे पेरियॉडिक. नियतकालिक म्हणजे विशिष्ट कालावधीने पुन्हा पुन्हा रिपीट होणारी, पेरियॉडिक विशिष्ट पिरियडने पुन्हा पुन्हा रिपीट होणारी मूवमेंट. सो 3 पॉईंट. नंबर 1, कशाने निर्माण होतो, कंपन म्हणजे व्हायब्रेशन. कशी मूवमेंट, टू अँड फ्रो किंवा बॅक अँड फोर्थ म्हणजे मागे पुढे. आणि 3, ही मूवमेंट कशी असते तर नियतकालिक म्हणजे पेरियॉडिक म्हणजे विशिष्ट अंतराने पुन्हा पुन्हा रिपीट होणारी. ओके, राईट. अच्छा, हे जे व्हायब्रेशन्स असतात हे कशाचे असतात. हे व्हायब्रेशन्स असतात मीडियमचे म्हणजे माध्यमाचे. म्हणजे हवा असेल तर हवेच्या कणांचे, पाणी असेल तर पाण्याच्या रेणूंचे. ओके, स्टील असेल तर स्टीलच्या रेणूंचे. अशा पद्धतीने ते माध्यमाच्या कणांचे कंपन असतात, व्हायब्रेशन असतात. आता आपण हवेचं एक्झाम्पल घेऊ की हवेमध्ये रेणू दाटी वाटीने दाबले जातात आणि तिथे हवेची घनता. ज्यावेळी हे कंपन होतं, कंपन होताना काही ठिकाणी समजा हे हवेचे रेणू आहेत तर काही ठिकाणी हवेचे रेणू दाबले जातात. त्या कंपनामध्ये जिथे दाबले जातात तिथे हवेची घनता ही जास्त असते. काही म्हणजे ज्या ठिकाणी दाबले जातात तिथे, म्हणजे जिथे दाटी वाटीने रेणू दाबले जातात म्हणजेच तिथली घनता जास्त होते. अशाला म्हणतात कॉम्प्रेशन. मराठीमध्ये संपीडन. काय, कॉम्प्रेशन. कॉम्प्रेस करणं म्हणजे छोट्या जागेमध्ये एखाद्या गोष्टीला दाबणं, त्याला आपण कॉम्प्रेस म्हणतो. म्हणून याला म्हणतात कॉम्प्रेशन किंवा मराठीमध्ये संपीडन. ओके, घनता इथे जास्त असते. आणि काही भाग असतात की जिथे रेणू हे मोकळे मोकळे होतात, म्हणजे असे मोकळे मोकळे होतात, त्याला म्हणतात रेअर फॅक्शन. रेअर फॅक्शन आणि मराठीमध्ये विरलन. विरलन म्हणजे विरळ होणे. रेअर फॅक्शन. रेअर म्हणजे थोडेसे दुर्मिळ होणे, कमी त्यांची हे होणे. मग जिथे हे मोकळे मोकळे असतात इथे घनता कमी असते. थोडक्यात काय की जिथे कॉम्प्रेशन म्हणजे संपीडन असतं तिथे रेणू दाटी वाटीने एकत्र असतात, तिथे हवेची किंवा माध्यमाची घनता जास्त असते. जिथे रेअर फॅक्शन म्हणजे विरलन असतं तिथे रेणू हे मोकळे मोकळे असतात, म्हणजेच तिथे घनता कमी असते, राईट. पुढचा अत्यंत महत्त्वाचा पॉईंट की माध्यमाच्या कणांचे स्थानांतर होत नाही तर त्यातील फक्त क्षोभाचे म्हणजे डिस्टर्बन्सचे स्थानांतर होते. म्हणजे समजा हा हवेचा रेणू असेल, ओके, तर हा असा 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 हलतो, तर हा हवेचा कण पुढे जात नाही. ध्वनीबरोबर हवेचा कण पुढे जात नाही, फक्त हा असा असा हलतो म्हणजे डिस्टर्बन्स होतो. हा डिस्टर्बन्स हा पुढच्याला डिस्टर्ब करतो, तो पुढच्याला डिस्टर्ब करतो. अशा पद्धतीने सगळे डिस्टर्ब होता राहतात, पण राहतात ते जागेवरच. फक्त त्यांची जी मूळ जागा असते त्या मूळ जागेच्या अलीकडे पलीकडे अलीकडे पलीकडे ते हलत राहतात. म्हणजे त्यांच्या हा कण पुढे जात नाही. म्हणजे काय की तो माध्यमाच्या कणाचं स्थानांतर होत नाही. तर काय, कशाचं स्थानांतर होतं, डिस्टर्बन्सचं. म्हणजे हा स्वतः डिस्टर्ब होतो, पुढच्याला डिस्टर्ब करतो, पुढच्याला डिस्टर्ब करतो, पुढचा. अशा पद्धतीने डिस्टर्बन्स म्हणजे क्षोभ, त्याचं स्थानांतर होतं, कणाचं स्थानांतर होत नाही.
अच्छा, हे कशामुळे होऊ शकतं? कणांच्या स्थितीस्थापकत्वाच्या गुणधर्मामुळे. इंग्लिशमध्ये आता म्हणतात इलॅस्टिसिटी. इलॅस्टिसिटी. समजा माध्यमाचा कण असा राहिला असताना काहीही झालं, मी समजा आता बोलतोय तरी हा हलत नसता, तर मग काय संबंध? पण याला काहीतरी ऊर्जा मिळाली की हा असा हलतो, पुढे गेला की जागेवर येतो, पुढे गेला की जागेवर येतो, पुढे गेला की जागेवर येतो. असं डिस्टर्ब झाल्यावर पुन्हा जागेवर येणे याला म्हणतात इलॅस्टिक. जसं आपण रबर ताणलं की ताणलं जातं, पण सोडलं की जागेवर येतं. इलॅस्टिक म्हणजे त्याची जागा बदलली की परत जागेवर येण्याची त्याची टेंडन्सी, त्याचा कल, याला म्हणतात इलॅस्टिसिटी. तर माध्यमाच्या कणांमध्ये इलॅस्टिसिटीचा म्हणजे डिस्टर्ब होऊन जागेवर येण्याचा कल असतो, याला स्थितीस्थापकत्व म्हणजे इलॅस्टिसिटी म्हणतात. आणि हा गुणधर्म असल्यामुळे त्या डिस्टर्बन्स पुढे जाऊ शकतो, म्हणजेच ध्वनी निर्माण होतो, ध्वनीचं स्थानांतर होतं. मग हे कशामुळे शक्य होतं? माध्यमाच्या कणांच्या स्थितीस्थापकत्वाच्या म्हणजे इलॅस्टिसिटीच्या गुणधर्मामुळे. ओके, राईट. ध्वनीची निर्मिती आणि प्रसारणासाठी कुठल्या तरी रेणूंची म्हणजेच माध्यमाची गरज असते. जर ध्वनी निर्माण व्हायचा असेल, ध्वनी कशाने जातो? कुठल्या तरी कणाच्या हालचालीने जातो. कण आहे म्हणजे काहीतरी माध्यम आहे, राईट. म्हणजे ध्वनीची मुळात निर्मिती, तयार होणं आणि तो पुढे जाणं म्हणजे प्रसारण होणं, या दोघांसाठी कणांची आवश्यकता असते. कण म्हणजेच कुठलं तरी माध्यम असतं. म्हणजे ध्वनीच्या निर्मिती आणि प्रसारणासाठी म्हणजे जनरेशन अँड प्रॉपगेशन दोघांसाठी माध्यमाची गरज असते. म्हणजे जर माध्यम नसेल तर ध्वनीची निर्मिती पण होत नाही आणि ध्वनी पुढे पण जात नाही, राईट. म्हणजेच काय की माध्यम नसेल तर ध्वनीची निर्मिती आणि प्रसारण होत नाही. मग चंद्रावर हवा किंवा वातावरण नाही, माध्यमच नाही चंद्रावर, हवा नाही, वातावरण नाही, त्याच्यामुळे अंतराळवीरांना परस्परांचे बोलणे ऐकू येत नाही. म्हणजे चंद्रावर जर नवरा बायको किंवा भाऊ बहीण गेले तर त्यांनी कितीही भांडण केलं, मोठमोठ्याने बोलले तरी त्यांचे नुसते ओठ हलतायत एवढं दिसेल. याला तिचं ऐकू येणार नाही, तिचं याला ऐकू येणार नाही, भावाचं बहिणीला नाही, बहिणीचं भावाला नाही, नवऱ्याचं बायकोला नाही, बायकोला नवऱ्याचं नाही, ऐकूच येणार नाही. म्हणून चंद्रावर सॅटेलाइट फोन्स वापरतात किंवा दुसऱ्या म्हणजे ध्वनी तरंग सोडून दुसरे तरंगांचा वापर करणारे मोबाईल हे वापरतात, कम्युनिकेशन साधनं वापरतात. ओके, राईट. ध्वनी तरंग हे यांत्रिक तरंग असतात, म्हणून त्यांना प्रसारणासाठी हवा, पाणी, धातू याच्यासारख्या माध्यमाची आवश्यकता असते. मेकॅनिकल वेव्ह म्हणजे जेव्हा एखाद्या माध्यमाच्या हालचालीमुळे तरंग तयार होतो त्याला मेकॅनिकल म्हणजे यांत्रिक तरंग म्हणतात. पक्क लक्षात ठेवायचं, प्रिंट करून टाकायचं, शिक्का मारायचा ब्रेनवर. ध्वनी तरंग म्हणजे यांत्रिक तरंग, ध्वनी तरंग म्हणजे यांत्रिक तरंग म्हणजे मेकॅनिकल तरंग, आणि त्यांना माध्यमाची गरज. ओके, राईट. ध्वनी हे देखील ऊर्जेचेच एक रूप आहे. शिवाय ध्वनी ही ऐकण्याची संवेदना होय. ऊर्जेचे रूप आहे म्हणजे काय की समजा हा मोबाईल आहे, याच्यावर मी हा आवाज तयार झाला, हा ध्वनीचं रूप काय आहे? ध्वनी हे ऊर्जेचं रूप का आहे? आता मी सकाळी सकाळी नाश्ता केलेला आहे, त्या अन्नातनं मला रासायनिक ऊर्जा मिळालेली आहे. ती रासायनिक ऊर्जा माझ्या स्नायूंमध्ये आहे. त्या स्नायूंद्वारे मी ती जी ऊर्जा आहे मला मिळालेली ती मी याला ट्रान्सफर करतो आहे आणि त्या ऊर्जेमुळे या हवेच्या तरंगांमध्ये हालचाल उत्पन्न होते आणि ध्वनी उत्पन्न होते. म्हणजे काय? अन्नाद्वारे मिळालेल्या रासायनिक ऊर्जेचं स्थानांतर इथून जाऊन हवेच्या कंपनांमध्ये होत आहे. हवेच्या कंपनालाच आपण ध्वनी म्हणतो. म्हणजेच ध्वनी देखील ऊर्जेचं एक रूप आहे. ध्वनी तरंग हे अनुतरंग म्हणजे लॉन्जिट्युडनल वेव्ह या प्रकाराचे असतात. प्रिंट पुन्हा व्हेरी इम्पॉर्टंट. अनुतरंग किंवा इंग्लिशमध्ये लॉन्जिट्युडनल वेव्ह. मराठीमध्ये अनुलंब, काही शब्द येऊ शकतो, त्याच्यामुळे इंग्लिशमधला शब्द लॉन्जिट्युडनल हा लक्षात ठेवा. काही कन्फ्युजन झालं मराठी पर्यायांमध्ये तर इंग्लिश पर्याय बघा, तिथे एल बघा लॉन्जिट्युडनल, लगेच आन्सर तुमचं करेक्ट. आणि अनुतरंग लक्षात ठेवायचं तर असं लक्षात ठेवा की
अनुला ऐकू येतं. अनुला ऐकू येतं. ऐकू येणं म्हणजे ध्वनी, म्हणजे ध्वनी तरंग हा अनुतरंग असतो. अनुला ऐकू येतं. अनु मुलींचं पण नाव असतं, मुलांचं पण नाव असतं. अनुरागला आपण अनु म्हणतो, म्हणजे मुलाचं नाव. अनुप्रिया, अनुराधा यांना पण अनु म्हणतो आपण शॉर्टमध्ये, म्हणजे मुलीचं पण नाव. तर अनुला ऐकू येतं म्हणजे ध्वनी हा अनुतरंग प्रकारचा असतो, लॉन्जिट्युडनल वेव्ह असतो. बाकीचे आता लॉन्जिट्युडनल वेव्ह म्हणजे काय? आता दोन प्रकार असतात, लॉन्जिट्युडनल वेव्ह आणि ट्रान्सफर वेव्ह, अनुतरंग आणि अवतरंग. ओके, ते बघू. अनुतरंग म्हणजे काय? जिथे माध्यमातील कणांच्या हालचालीची दिशा आणि तरंगाची दिशा या सारख्याच असतात. हे कसं बघा, हे हवेचे कण आहेत आणि समजा इथे हा लाऊडस्पीकर आहे. या लाऊडस्पीकरच्या पडद्याची कंपन झाली, ती कंपन इथे ट्रान्सफर झाली, हवेचे कण हालायला लागले असे 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 असे. हे कॉम्प्रेशन आहे, हे रेअरफॅक्शन आहे, म्हणजे संपीडन आणि विरलन आहे. तर बघा, या कणांची हालचाल जी आहे अशी अशी होते, राईट, अशी 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 अशी, म्हणजे कोणत्या दिशेने? अशा दिशेने होते, राईट, अशी 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 अशी. आणि हा ध्वनी लाऊडस्पीकरवरनं कोणत्या दिशेने जातोय? या दिशेने जातोय. म्हणजेच तरंगवहनाची दिशा आणि हवेच्या कणांची दिशा, हवेच्या कणांच्या हालचालीची दिशा या दोन्ही एकाच दिशेने आहेत. याला म्हणतात अनुतरंग. आणि काही वेव्ज अशा असतात की ज्याच्यामध्ये समजा एक्झाम्पल, ही एक भिंत आहे, इथे एक हुक लावलेला आहे, या हुकला असा दोर लावलेला आहे, या दोराला मी इकडनं पकडलं आणि असा झटका मारला तर हे असं तयार होईल, बरोबर. इथे या दोराचा जर हा एक पॉइंट घेतला तर दोराचा पॉइंट कसा मूव्ह होईल? खालीवर मूव्ह होईल, बरोबर. हा दोर कसा होईल? असा असा, बरोबर. असं केल्यावर असा असा होईल. आणि त्या दोरातला जी वेव्ह आहे, तरंग आहे, ती कोणत्या दिशेने चाललेली? इकडे चालली, असं असं जातं ना. सो कणाच्या विस्थापनाची दिशा किंवा कंपनाची दिशा कशी आहे? अशी, वर खाली. पण वेव्ह कोणत्या दिशेने चाललेली आहे? या दिशेने चाललेली, राईट. म्हणजे ज्या वेव्ह मध्ये कंपनाच्या हालचालीची दिशा आणि तरंगाची दिशा एकमेकांना लंब असतात, म्हणजे काटकोनात असतात, त्याला म्हणतात अवतरंग. इंग्लिशमध्ये ट्रान्सवर्स वेव्ह. ओके, सो ट्रान्सवर्स वेव्ह असतो का? ध्वनी नाही, तो असतो अनुतरंग. अनुला ऐकू येतं. ओके, राईट. पुढे जाऊ. हा, आता अनुतरंग, ध्वनितरंग हे अनुतरंग असतात. अजून स्प्रिंग मधले तरंग, स्प्रिंग जी असते ना, अशी अशी केली की ती अशी अशी होते बघा. स्लिंकी बघा, ती अशी एकदम अशी ढिली ढिली स्प्रिंग असते प्लास्टिकची, ती जर अशी अशी केली तर ती अशी अशी हलते. हे सगळे अनुतरंगाचे प्रकार. ओके, राईट, ठीक आहे. आता आपण ध्वनीचा जो ग्राफ असतो त्याच्यातल्या महत्त्वाचे टर्म्स बघू. हा जो ग्राफ आहे याची जर घनता घेतली, ती घनता याच्यावर प्लॉट केली तर असा ग्राफ मिळतो. परंतु याला लक्षात ठेवा, हा तरंग नाही मित्रांनो. नाही तर तुम्ही म्हणाल सर हा तरंग आहे, हा तर अवतरंग होता, असं तुम्ही आत्ताच सांगितलं की तो दोरा असा हलवतो. नो, हा तरंग नाहीये. तरंग हा आहे तरंगातल्या घनतेला जर घनतेचा ग्राफ जर तयार केला टाइमच्या अगेन्स्ट तर असा आकार येतो. हा तरंग नाही, हा तरंगातल्या घनतेचा आलेख आहे, ग्राफ आहे. ओके, तर असा ग्राफ तयार होतो. या ग्राफवर इकडे आहे टाइम आणि इथे आहे माध्यमाच्या कणांची हालचाल. ओके, सो शीर्ष किंवा द्रोणी, याच्या शीर्ष आणि द्रोणी. शीर्ष या ग्राफवरचा जो टॉपमोस्ट पॉइंट असतो याला म्हणतात शीर्ष. शीर्षस्थानी असं आपण म्हणतो ना, म्हणजे उच्च स्थानी, सगळ्यात वरच्या स्थानी, तर त्याला शीर्ष. म्हणजे काय की आलेखातला जो उंचवटा असतो याला म्हणतात शीर्ष. मराठीमध्ये म्हणतात, इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला क्रेस्ट, CREST, क्रेस्ट. ओके, आणि जो खोलगट भाग असतो असा त्याला म्हणतात द्रोणी. गावामध्ये किंवा शहरामध्ये पण जेव्हा पंक्ती बसतात त्या पंक्तीमध्ये वरण भाजी वाढायला
जी अशी खोलगट वाटी देतात बघा, त्याला काय म्हणतो आपण? द्रोणी, म्हणजे खोलगट. ओके, सो द्रोणी इंग्लिशमध्ये याला म्हणतात ट्रफ, TROUGH, ट्रफ. ओके, आता आवर्तन किंवा सायकल म्हणजे काय? एक संपीडन आणि एक विरलन मिळून, म्हणजे एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन मिळून एक आवर्तन किंवा एक सायकल तयार होतं. सायकल म्हणजे आवर्तन. ओके, म्हणजे काय? हे एक संपीडन आणि एक विरलन एवढं जर आपण घेतलं, याला मिळून आपण म्हणतो एक सायकल. ओके, आता इथे बघा असं दाखवलेलं आहे बघा, याच्यात हे एक झालं संपीडन, एक झालं विरलन म्हणजे हा रेअरफॅक्शन कमी घनतावाला, आणि हा बघा जे कॉम्प्रेशन आहे किंवा संपीडन आहे, इकडे अर्ध आहे आणि इकडे अर्ध आहे, म्हणजे हे एक झालं. सो हे एक आणि हे एक, म्हणजे थोडक्यात काय? एक संपीडन, एक कॉम्प्रेशन आणि एक रेअरफॅक्शन मिळून तयार होतं, त्याला आपण काय म्हणतो? आवर्तन, एक सायकल. जर आपण लगोपाठचे दोन शीर्ष किंवा लगोपाठच्या दोन द्रोण्या, म्हणजे लगोपाठच्या दोन क्रेस्ट किंवा लगोपाठच्या दोन ट्रफ घेतल्या, तर ते मिळून सुद्धा एक आवर्तन तयार होतं डेफिनेशननुसार. ओके, राईट. तरंग लांबी. आता हे जे एक आवर्तन आहे, या आवर्तनाची लांबी बघा, याला सगळ्याला मिळून आपण आवर्तन म्हणतो, आणि त्या आवर्तनाची जी लांबी असते त्या लांबीला आपण म्हणतो वेवलेंथ, म्हणजे तरंग लांबी. थोडक्यात काय? दोन लगतची शीर्ष म्हणजे दोन लगतचे क्रेस्ट किंवा दोन लगतचे ट्रफ यांच्यातलं जे अंतर असतं त्याला आपण काय म्हणतो? तरंग लांबी किंवा वेवलेंथ. ठीक आहे, आणि ते कशाने दाखवतात? लॅम्बडा. लॅम्बडा या ग्रीक अक्षर आहे, लॅम्बडाने दाखवतात. आणि याचं SI एकक काय आहे? मीटर, कारण ही लांबी आहे बेसिकली, तर लांबीचं SI एकक काय आहे? मीटर आहे. सो तरंग लांबीचं SI मीटर पण, SI युनिट पण काय आहे? मीटर. ठीक आहे, आता फ्रिक्वेन्सी, याला मराठीमध्ये म्हणतात वारंवारिता. म्हणजे काय? एका सेकंदात निर्माण होणाऱ्या एकूण आवर्तनांची किंवा कंपनांची संख्या. समजा मी 1 सेकंद घेतला, समजा मी अशी एक हे लावली, ट्रान्सपरंट मीडियम लावलं ज्याच्यातनं ध्वनी जाऊ शकतो, टायमर लावला, खट खट, एका सेकंदाने थांबवलं, तर या एका सेकंदात किती आवर्तनं गेली, म्हणजेच किती तरंग लांब्या गेल्या, म्हणजेच किती कंपनं गेली, त्याला म्हणतात वारंवारिता. समजा एका सेकंदात 8 आवर्तनं पार झाली तिथून, याचा अर्थ त्याची किती आवर्तन झाली? एका सेकंदाला 8 आवर्तने प्रति सेकंद, 8 सायकल प्रति सेकंद. तर हे प्रति सेकंद, आवर्तने प्रति सेकंद, याला म्हणतात हर्ट्झ, म्हणजे वारंवारितेचं युनिट आहे हर्ट्झ. हर्ट्झ नावाचे जर्मन शास्त्रज्ञ होते, त्या जर्मन शास्त्रज्ञांच्या सन्मानार्थ हे दिलेलं युनिट आहे. याला न्यू या ग्रीक अक्षराने दाखवतात. असा असतो तो व्ही सारखा, पण थोडासा असा तिरका, असा लकबदार, आणि त्याला असं हे असतं. ठीक, न्यू. सो फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता, याचं एकक काय? हर्ट्झ. एक हर्ट्झ म्हणजे किती? एका सेकंदात गेलेली आवर्तनं किंवा एका सेकंदात गेलेले सायकल्स. ओके, 1 सायकल प्रति सेकंद. 1 हर्ट्झ म्हणजे काय? 1 सायकल प्रति सेकंद. म्हणजे याचा अर्थ काय? की एखादा साऊंड असा असेल की त्याच्यात एका सेकंदात 1 सायकल जात असेल, तर त्याची वारंवारिता किंवा फ्रिक्वेन्सी किती? 1 हर्ट्झ. असा एखादा साऊंड असेल की एका सेकंदात 20 आवर्तनं जात असतील, तर त्याची फ्रिक्वेन्सी किंवा वारंवारता किती? 20 हर्ट्झ. ओके, क्लिअर. आता तरंगकाल किंवा आवर्तकाल. आता आपण आधी बघितलं की एका सेकंदात किती आवर्तन जातात. आता उलट बघू की एक आवर्तन जायला किती सेकंद लागतात. सो एक आवर्तन जायला जितका वेळ लागतो त्याला म्हणतो आपण तरंगकाल किंवा आवर्तन काल. इंग्लिशमध्ये म्हणतात त्याला टाइम पिरियड, आणि तो कॅपिटल T ने दाखवतात. समजा एक आवर्तन जायला 2 सेकंद लागत असतील, तर त्या ध्वनीचा आवर्तन काल 2 सेकंद.
म्हणजे बघा असा ध्वनी असेल तर याचे समजा एका सेकंदात 3 आवर्तन एक आवर्तन जायला समजा 1 सेकंद लागत असेल तर याचा तरंग काल किती म्हणजे टाइम पिरियड किती 1 सेकंद. समजा हा असा असेल ध्वनी असा तर याचं हे एवढं 1 आवर्तन जायला समजा 4 सेकंद लागत असतील तर याचा टाइम पिरियड किती 4 सेकंद. ओके. आता हा पिरियड असतो म्हणजे याचं एसआय एकक काय असेल सेकंद. टाइम आहे ना बेसिकली. जसं तरंग लांबी ही बेसिकली लांबी होती म्हणून तिचं एसआय युनिट होतं मीटर, तसं हा तरंग काल हा टाइम आहे बेसिकली त्याच्यामुळे त्याचा एसआय एकक सेकंद. आता ॲम्प्लिट्यूड किंवा आयाम माध्यमातील कणाचे मध्यस्थितीपासून कोणत्याही एका बाजूला होणारे जास्तीत जास्त विस्थापन म्हणजे काय रे बाळांनो. म्हणजे असं की ही आहे मध्यस्थिती, ही आहे मध्यस्थिती. या मध्यस्थितीपासून कोणत्याही दिशेला म्हणजे वरच्या दिशेला किंवा खालच्या दिशेला जास्तीत जास्त जे विस्थापन होतं, जास्तीत जास्त विस्थापन कुठे होतं बघा इथे होतं. इथे सगळ्यात जास्त विस्थापन आहे का नाही हे थोडं कमी आहे. इथे जास्तीत जास्त आहे का नाही कमी आहे. इथे खाली इथे जास्तीत जास्त आहे का नाही इथे जास्तीत जास्त आहे. सो मध्यस्थितीपासून कोणत्याही बाजूला कणाचं होणारं जास्तीत जास्त विस्थापन याला म्हणतात आयाम. इंग्लिशमध्ये याला म्हणतात ॲम्प्लिट्यूड. दाखवला जातो कॅपिटल ए ने. ओके. याचं युनिट काय येईल विस्थापन आहे बेसिकली म्हणजे अंतर. इथून इथपर्यंत अंतर. अंतर म्हणजे लेंथ. लेंथचं याचा युनिट काय आहे मीटर. सो आयामचं पण याचा युनिट काय येईल मीटर. ओके राईट. पुढच्या पेजवर जाऊया. आता एक महत्वाचा पॉइंट. वारंवारिता म्हणजे काय फ्रिक्वेन्सी आणि आवर्तन काल म्हणजे काय टाइम पिरियड. वारंवारिता म्हणजे काय न्यू फ्रिक्वेन्सी. यांच्यातला संबंध हा व्यस्त आहे एकमेकांच्या व्यस्त. म्हणजे न्यू इज इक्वल टू 1/t. न्यू इज इक्वल टू 1/t म्हणजे जो टाइम पिरियड असतो त्याचा व्यस्त घेतला तर आपल्याला फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता मिळते किंवा वारंवारितेचा व्यस्त घेतला तर आपल्याला टाइम पिरियड म्हणजे तरंगकाल मिळतो. पाठ प्रिंट ऑन द ब्रेन हे करत असताना फ्रिक्वेन्सीचं युनिट असलं पाहिजे हर्ट्झ. वारंवारितेचं युनिट घेतलं पाहिजे हर्ट्झमध्ये आणि टाइम पिरियड म्हणजे आवर्तन कालचं युनिट घेतलं पाहिजे सेकंदांमध्ये. म्हणजे जर टाइम पिरियड दिलेला असेल मिनिटमध्ये तर त्याला सेकंदांमध्ये केलं पाहिजे. अवर्स दिलेले असतील तर सेकंदांमध्ये केलं पाहिजे. आणि जो न्यू आहे फ्रिक्वेन्सी किलो हर्ट्झमध्ये दिली असेल तर तिला हर्ट्झमध्ये केलं पाहिजे. मेगा हर्ट्झमध्ये दिलेलं असेल तर तिला हर्ट्झमध्ये केलं पाहिजे. युनिट कन्वर्ट केल्यानंतरच येईल. म्हणजे समजा मग एका सेकंदात 2 आवर्तन जात असतील तर वारंवारिता किती 2 म्हणजेच टाइम पिरियड किती 1/2 म्हणजे अर्धा सेकंद. ओके या पद्धतीने. सो वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ हे एकमेकांशी कसे असतात व्यस्त प्रमाणात असतात. व्यस्त प्रमाणात असतात. म्हणजे जर टाइम पिरियड जास्त असेल तर वारंवारिता कमी. जर टाइम पिरियड जास्त असेल तर वारंवारिता जास्त. टाइम पिरियड कमी असेल तर. ओके. आणि हे साहजिक आहे बघा. समजा टाइम पिरियड जास्त आहे म्हणजे एका आवर्तनाला जाण्यासाठी लागणारा वेळ जास्त आहे म्हणजेच ती स्लो आहे. करेक्ट. म्हणजेच तिची वारंवारिता कमी आहे. आणि समजा टाइम पिरियड फास्ट आहे म्हणजे एकदम एक आवर्तनाला जायला खूप कमी वेळ म्हणजे फास्ट जातो तर याचा अर्थ काय ती फास्ट जाते. म्हणजे टाइम जर कमी लागत असेल म्हणजे टाइम पिरियड कमी असेल तर फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारिता जास्त. सो हे व्यस्त प्रमाण पक्क लक्षात ठेवा. आता ध्वनीचा वेग. आता ध्वनीचा वेग कसा कळायचा. वेगाचं बेसिक सूत्र आपल्याला माहिती आहे अंतर भागिले कालावधी. हे जनरल वेगाचं सूत्र आहे गतीमधलं बरोबर. अंतर भागिले कालावधी. आपल्याला एक अंतर कुठलीही जर वेव्ह घेतली आपण ध्वनी तरंग जर घेतला तर त्याच्या काही गोष्टी आपल्याला माहीत असतात की बाबा
या ध्वनी तरंगाची तरंग लांबी म्हणजे वेव्हलेंथ किती आहे. समजा तरंग लांबी आहे लॅम्बडा आणि टाइम पिरियड म्हणजे या वेव्हलेंथच्या एका सायकलला जायला किती वेळ लागतो तो टी माहीत आहे. सो एक तरंग लांबीला जायला टी एवढा टाइम लागतो, म्हणजेच अंतर भागिले कालावधी. एक तरंग लांबी लॅम्बडा, एवढं अंतर जायला लागणारा कालावधी म्हणजे टाइम पिरियड टी. सो लॅम्बडा अपॉन टी, राईट. आता सो ध्वनीच्या वेगाचं सूत्र काय, व्ही इज इक्वल टू लॅम्बडा अपॉन टी, तरंग लांबी भागिले टाइम पिरियड. याला आपण असं मोकळं करू, हे लॅम्बडा गुणिले जो खालचा टी त्याला आपण 1/t लिहू. पण आपल्याला माहिती आहे की 1/t म्हणजे काय, न्यू फ्रिक्वेन्सी. आपल्याला माहिती आहे 1/t म्हणजे न्यू, इथे बघितलेलं आपण. म्हणजे आपण 1/tच्या जागेवर न्यू टाकू शकतो. म्हणजे मग आपल्याला हा फॉर्म्युला काय होईल, लॅम्बडा गुणिले न्यू असा फॉर्म्युला होईल. म्हणजे वेगाचा फॉर्म्युला आपण दोन पद्धतीने लिहू शकतो, लॅम्बडा अपॉन टी किंवा लॅम्बडा इंटू न्यू. इथे चुकून लॅम्बडा इंटू न्यू इथे टाईप करायचं राहिलेलं आहे, इथे तुम्ही हाताने लिहून घ्याल नंतर. ओके. सो लॅम्बडा इंटू न्यू, तरंग लांबी गुणिले फ्रिक्वेन्सी म्हणजे वारंवारता. ओके, ठीक आहे. पुढचा, आता तरंगाचा जो हा वेग असतो, हा वेग कसा बदलतो. जर इतर घटक स्थिर असतील, म्हणजे समजा ही एक रूम आहे, या रूमचं टेम्परेचर मी फिक्स केलेलं आहे, वारा वगैरे काही वेगाने वाहतोय वगैरे असं काही नाही, तो पण फिक्स आहे. ह्युमिडिटी म्हणजे आर्द्रता वगैरे फिक्स आहे. जर बाकीचे सगळे घटक स्थिर ठेवले तर कोणत्याही तरंगाचा वेग हा ज्या माध्यमातून त्याचे प्रसारण होतंय त्या माध्यमाच्या गुणधर्मांवर अवलंबून असतो. म्हणजे काय बाळांनो, म्हणजे असं की बाकीचे सगळे मी इथले फिक्स केलेत पॅरामीटर, टेम्परेचर अमुक ढमुक वगैरे. आता जर मी इथे साऊंड तयार केला तर इथल्या साऊंडचा वेग, याच्यातनं जाणाऱ्या साऊंडचा वेग हा जो माझा मोबाईल आहे, या मोबाईलचे गुणधर्म, याच्याऐवजी मी जर दुसरा घेतला, याचे गुणधर्म, अशा पद्धतीने ज्या माध्यमातून तो जातो आहे त्या माध्यमाच्या पण याच्यातला वेग म्हणतोय मी, याच्या आतला वेग. इथे तर तुम्हाला ऐकवते तो हवेतला वेग ऐकवतो, याच्या आतमध्ये याच्यातनं जाताना ध्वनीचा वेग जो असेल तो, तर या माध्यमांवर अवलंबून राहील, माध्यमाच्या गुणधर्मांवर. कोणते गुणधर्म, भौतिक गुणधर्म, रासायनिक नव्हे, भौतिक गुणधर्मांवर अवलंबून राहील. जर बाकीचे घटक स्थिर असतील तर त्यातल्या त्यात माध्यमाची भौतिक स्थिती म्हणजे काय रे मित्रांनो, भौतिक स्थिती, फिजिकल स्टेट म्हणजे सॉलिड, लिक्विड, गॅस, स्थायू, द्रव, वायू, याच्यापैकी कोणती. बाकीच्या पण असतात प्लाझ्मा वगैरे, आपल्याला 3 माहित आहेत बेसिकली, स्थायू, द्रव, वायू, सॉलिड, लिक्विड, गॅशियस स्टेट. तर तो नेमकी स्टेट कोणती आहे आणि त्या माध्यमाची घनता यावर जास्त अवलंबून असतो. ओके. तर जनरल लक्षात ठेवा की बाकीच्या गोष्टी जर स्थिर असतील तर ध्वनीचा वेग हा माध्यमाच्या भौतिक गुणधर्मावर अवलंबून असतो. आणि त्यातल्या त्यात भौतिक गुणधर्मामध्ये पण त्याची भौतिक स्थिती म्हणजे तो स्थायू आहे, द्रव आहे का वायू आहे, आणि घनता यांच्यावर जास्त अवलंबून असतो. ओके, राईट. स्थायूंमध्ये अणूंची रचना घट्ट असते व त्यांची इलॅस्टिसिटी जास्त असते, त्याच्यामुळे स्थायूंमध्ये ध्वनीचा वेग सगळ्यात जास्त असतो. तर बाळांनो, पहिल्यांदा एक गोष्ट लक्षात ठेवा की भौतिक स्थिती जर घेतली तर स्थायूमध्ये वेग सगळ्यात जास्त ध्वनीचा, त्याच्यापेक्षा थोडासा कमी वायूमध्ये, द्रवामध्ये, आणि त्याच्यापेक्षा थोडासा कमी वायूमध्ये. हे पक्क लक्षात ठेवा. आणि असं का, समजा ॲसर्शन रिझन विचारलं तर असं का, तर त्याचं रिझन असं की स्थायूमध्ये जे अणू असतात त्या अणू रेणूंची रचना घट्ट असते आणि त्यांचं स्थितिस्थापकत्व म्हणजे इलॅस्टिसिटी जास्त असते. ओके, लक्षात घ्या. स्टील आपल्याला टणक वाटतो, मग आपल्याला वाटतं की याची इलॅस्टिसिटी कमी आहे. तसं नाही आहे. आपण जे रेग्युलर आयुष्यात इलॅस्टिसिटी म्हणतो ना, आपल्याला काय वाटतं की जो जास्त ताणला जाईल तो जास्त इलॅस्टिक. हे दररोजच्या आयुष्यामध्ये झालं. फिजिक्समध्ये तसं नसतं.
उलट जो कमी ताणला जाईल त्याची इलॅस्टिसिटी जास्त असते. कारण काय की तो स्वतःची स्थिती बदलू देत नाही जास्त. ओके, म्हणून त्याचं स्थितिस्थापकत्व जास्त असतं. मग स्थायूंचे जे अणू असतात, रेणू असतात, ते घट्ट असतात, ते असे इझिली जागा बदलत नाही. म्हणजे त्यांची इलॅस्टिसिटी जास्त असते, स्थितिस्थापकत्व जास्त असतं आणि म्हणून स्थायूंमध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो. वायूमध्ये दोन गोष्टी, एकतर अणुरेणूंची रचना थोडीशी स्थायूपेक्षा मोकळी असते आणि त्यांची इलॅस्टिसिटी म्हणजे स्थितिस्थापकत्व स्थायूंपेक्षा थोडं कमी असतं. त्यामुळे ध्वनीचा वेग त्याच्यामध्ये द्रवामध्ये स्थायूपेक्षा थोडा कमी असतो. आणि वायूमध्ये कण अणुरेणू जे असतात ते अजून खूप मोकळे असतात आणि त्यांचं स्थितिस्थापकत्व म्हणजे जागेवर परत येण्याची टेंडन्सी, कल कमी असतो, है ना. म्हणजे आपण बघा की एखादी अगरबत्ती असेल, ते अगरबत्तीचा धूर असेल, त्याला जर आपण असा केला तर तो तिकडे चालला जातो, तो परत येत नाही जागेवर, राईट. त्याचं स्थितिस्थापकत्व कमी असतं, तो परत यायची इच्छा नसते त्याला, त्या अणुरेणूंना. आणि म्हणून वायूमध्ये ध्वनीचा वेग हा द्रवापेक्षा देखील कमी असतो. ओके, सो सगळ्यात जलद गतीने ध्वनीचं प्रसारण कशामध्ये होतं? स्थायूमध्ये. ठीक आहे, स्थायूमध्ये. ओके, आता जर माध्यमाचं तापमान वाढवलं तर ध्वनीचा वेग देखील वाढतो. कारण काय? माध्यमाच्या रेणूंची ऊर्जा वाढते, हालचालींची सहजता वाढते. समजा हा आहे माझ्याकडे, याचं जर मी तापमान वाढवलं तर याच्यातला ध्वनीचा वेग वाढेल. कारण तापमान वाढवलं की याच्या रेणूंना ऊर्जा मिळेल, ते थोडेसे इझिली हलतील, फास्ट हलतील आणि त्याच्यामुळे जास्त वेगाने ते ध्वनी जाईल तिथे. म्हणजे तापमान वाढवलं तर वेग वाढतो त्या माध्यमामध्ये. 0 डिग्री तापमानाला हवेमध्ये जो ध्वनीचा वेग असतो तो असतो 331. बघा, आपण स्टँडर्ड वेग घेतो ध्वनीचा नॉर्मली 340, किंवा उदाहरणांमध्ये कंसात ऑलरेडी दिलेला असतो की ध्वनीचा वेग इतका इतका घ्या. तो कक्ष तापमानाला असतो, म्हणजे रूम टेम्परेचरला. रूम टेम्परेचर हे काही ठिकाणी 20, काही ठिकाणी 25 घेतलं जातं. 0 डिग्रीला वेग कमी असतो. कारण काय? कमी तापमानाला वेग कमी असतो ध्वनीचा, कारण रेणूंची ऊर्जा कमी असते तिथे. सो 0 डिग्रीला बघा 331 आहे, म्हणजे कमी आहे. 22 डिग्रीला 344 आहे, 25 डिग्रीला 346 आहे आणि कक्ष तापमान जर 20 घेतलं तिथे 343 आहे. म्हणजे बघा, 0ला 331, 22ला 344, 25ला 346. तापमान वाढतंय तसं वेग वाढतोय. मग तापमानाचा कसा परिणाम होतो ध्वनीच्या याच्यावर ते आपण थोडक्यात बघू. याच्यामध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. पहिली गोष्ट की प्रमाण कसं आहे, म्हणजे कसं की व्यस्त आहे, व्यस्तानुपाती आहे की समानुपाती आहे. म्हणजे एक जी गोष्ट आपण बघतोय, समजा तापमान जर वाढवलं तर ध्वनीचा वेग जर वाढत असेल तर याचा अर्थ समानुपाती, आणि तापमान वाढवल्याने जर ध्वनीचा वेग कमी होत असेल तर प्रमाण काय? व्यस्तानुपाती. तर 3 गोष्टी काय बघायच्या? पहिलं की समानुपाती का व्यस्तानुपाती, दुसरं सूत्र, आणि तिसरं असं का होतं. ओके, पहिली गोष्ट बघू आपण. तापमान आपण ऑलरेडी बघितलं की तापमान वाढलं तर ध्वनीचा वेग वाढतो, म्हणजे त्यांच्यातलं हे काय आहे? समानुपाती आहे. ओके, समानुपाती आहे. सूत्र असं आहे की व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. म्हणजे समानुपाती तर आहे पण तो डायरेक्ट वाढत नाही. म्हणजे तापमान दुप्पट केलं तर वेग दुप्पट होतो असं नाही होत, वाढतो पण त्या प्रमाणात नाही वाढत, त्याच्या वर्गमूळाच्या प्रमाणात वाढतो. म्हणजे जर मी टेम्परेचर 4 पट केलं तर 4च्या वर्गमूळा इतका वेग वाढेल, म्हणजे काय? दुप्पट वाढेल. 4चं वर्गमूळ 2. ओके, सो वर्गमूळाशी समानुपाती असतो. म्हणजे मी जर तापमान 4 पट केलं तर ध्वनीचा वेग 2 पट होईल, म्हणजे वाढला पण डायरेक्ट त्या प्रमाणात नाही वाढला, वर्गमूळाच्या प्रमाणात वाढला. सो पहिली गोष्ट काय? समानुपाती तापमानाच्या बाबतीत. समानुपाती कशाशी समानुपाती? स्क्वेअर रूट ऑफ टी, म्हणजे टीचं वर्गमूळ. आणि तिसरं असं का होतं त्याचं कारण आपण बघितलं की तापमान वाढलं की माध्यमाच्या कणांची ऊर्जा वाढते, त्यांच्या हालचालींची सुलभता वाढते आणि म्हणून ध्वनीचा वेग वाढतो. राईट. आता पुढे आहे घनता. पहिली गोष्ट घनतेचं आणि याचं पहिला काय आपलं की समानुपाती की व्यस्तानुपाती, तर घनतेशी आहे व्यस्तानुपाती.
म्हणजे जर घनता वाढली तर ध्वनीचा वेग कमी होतो आणि घनता कमी झाली तर ध्वनीचा वेग वाढतो. म्हणजे काय, घनतेशी व्यस्तानुपाती. पहिली गोष्ट झाली. दुसरी, कसा व्यस्तानुपाती? आता व्यस्तानुपाती म्हटलं तर 1 असंच लिहावं लागतं. स्क्वेअर रूट ऑफ रो. रो म्हणजे काय? रो म्हणजे घनता. तर वर्गमुळाशी व्यस्तानुपाती. सो वर्गमूळ म्हणजे वर्गमुळात असं लिहिलं आणि व्यस्तानुपाती म्हणजे याला एकाच्या खाली आणलं. सो व्हेलॉसिटी v इज प्रोपोर्शनल टू 1/स्क्वेअर रूट ऑफ रो. म्हणजे जर मी घनता 4 पट केली तर 4चं वर्गमूळ किती? 2. जर मी घनता 4 पट केली, मी घनता वाढवली, मग आता व्यस्तानुपाती आहे म्हणजे वेग कमी होणार आहे, पण तो वेग 4 पटीने नाही कमी होणार. तो 4चं वर्गमूळ म्हणजे 2 म्हणजे अर्ध्याने कमी होईल, अर्धा होईल. ओके, कमी झाला. घनता वाढली तर वेग कमी झाला, पण त्या प्रमाणात नाही कमी झाला, स्क्वेअर रूटच्या प्रमाणात कमी झाला. म्हणजे जर चौपट मी घनता केली तर निमपट होतो ध्वनीचा वेग असं. ओके, राईट. पुढचा, रेणुभार. रेणुभार म्हणजे काय? मॉलिक्युलर वेट. आता पहिली गोष्ट, समानुपाती का व्यस्तानुपाती? व्यस्तानुपाती. म्हणजे रेणुभार वाढला तर ध्वनीचा वेग कमी होणार, रेणुभार कमी झाला तर ध्वनीचा वेग वाढणार. सो व्यस्तानुपाती. सूत्र काय? अगेन v इज प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ m. बघा सगळीकडे स्क्वेअर रूटच आहे. ठीक आहे. म्हणजे जर आता हे परत मी एक्सप्लेन करत नाही, जर रेणुभार चौपट झाला तर रेणुभार वाढला. व्यस्तानुपाती म्हणजे वेग कमी होईल, पण वेग कितीने कमी होईल? 4चं वर्गमूळ म्हणजे 1/2, 1/2 याच्याने कमी होईल. ओके, राईट. आता पुढचा, आर्द्रता. आर्द्रता म्हणजे काय? आर्द्रता म्हणजे दमटपणा. म्हणजे हवेमध्ये असणारे बाष्पाचं प्रमाण. तुम्ही जर मुंबईला गेलात तर तुम्हाला असं दमटपणाशी चिकचिक चिकचिक होते ना. त्याच्याकरता मी मुंबईला कधीच पोस्टिंग घेतलेलं नाही आतापर्यंत, आणि शासनाने पण मला पोस्ट केलं नाही. 2-3 वेळा विचारलं होतं, पण मी नाही म्हटलं आणि ते शासनानं ऐकलं. कारण मला तो चिकचिकपणा आवडत नाही, तो दमटपणा आवडत नाही आणि गर्दी आवडत नाही. एनिवेज, सो समुद्रकिनारी मुंबईसारख्या ठिकाणी, मद्राससारख्या ठिकाणी जो दमटपणा असतो, कारण काय, समुद्र जवळ असल्यामुळे त्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असतं. बाष्प म्हणजे काय? पाण्याचे कण, गॅशियस स्वरूपातले, वायू स्वरूपातले. सो दमटपणा, त्याला आपण दमटपणा म्हणतो, म्हणजे बाष्पाचं प्रमाण. सो दमटपणाचं काय होतं? तर पहिली गोष्ट, समानुपाती का व्यस्तानुपाती? तर हवेतील आर्द्रता वाढल्यास ध्वनीचा वेगही थोड्या प्रमाणात वाढतो, म्हणजे वाढतो. म्हणजे काय? समानुपाती. पण याच्यात असं स्पेसिफिक काही सूत्र नाही, स्पेसिफिक सूत्र नाही. पण कारण काय? याचं कारण असं की, आता हे महत्वाचं आहे, याच्यात बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होता. आता हे मी सांगतोय ते अगदी व्यवस्थित ऐकून घ्या. पहिली गोष्ट काय होतं की ज्यावेळी समजा ही हवा आहे, नॉर्मल हवा आहे. ओके, या हवेमध्ये समजा बाष्प जास्त आहे, तर काय होतं की हवेचे जे रेणू असतात त्याच्या जागेवर बाष्पाचे रेणू जास्त होतात. आता हे जे बाष्पाचे रेणू असतात यांची घनता त्या आधीच्या गॅसच्या रेणूंपेक्षा घनता म्हणजे रो ही कमी असते. त्याच्यामुळे काय होतं, या हवेची घनता सुद्धा एकूण घनता कमी होते. ओके, घनता कमी झाल्यामुळे आता आपल्याला माहिती आहे घनता आणि वेगाचा संबंध याच्या आधी आपण बघितलेला व्यस्तानुपाती आहे. मग घनता कमी झाली तर वेग वाढेल, बरोबर. म्हणजे काय होतं की ज्यावेळी दमटपणा वाढतो त्यावेळी ऍक्च्युली काय होतं, दमटपणा वाढतो म्हणजे बाष्पाचं प्रमाण वाढतं, बाष्पाची घनता कमी असते, त्याच्यामुळे ओव्हरऑल हवेची पण घनता कमी होते आणि हवेची घनता कमी झाल्यामुळे हवेचा वेग वाढतो. म्हणजेच दमटपणा वाढला तर हवेचा वेग वाढतो. ही लिंक लक्षात ठेवा, मग तुमचं काही कन्फ्युजन होणार नाही. राईट. जर दाट धुकं असलं किंवा थंडीच्या किंवा पावसाच्या दिवसात आर्द्रता जास्त असल्यास गाडीचा दूरवरील आवाज स्पष्टपणे ऐकू येतो. ओके,
तर हे रिझन असं की दाट धुकं असतं म्हणजे काय, बाष्पाचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे दमटपणा जास्त असतो. थंडीच्या पावसाच्या दिवसामध्ये बाष्पाचं प्रमाण जास्त असू शकतं, त्याच्यामुळे आर्द्रता जास्त असते. आर्द्रता जास्त असल्यामुळे ध्वनीचा वेग जास्त असतो, त्यामुळे दूरवरच्या आगगाडीचा आवाज पण व्यवस्थित ऐकू येतो. राईट. अपवर्तनाचा परिणाम, दिवसापेक्षा रात्री ध्वनी जास्त दूरपर्यंत ऐकू येतो. याचं कारण काय, रिफ्रॅक्शन. याचं कारण असं आहे मित्रांनो, काय होतं की दिवसा ऊन पडलेलं असतं, जमीन जास्त तापलेली असते, त्यामुळे जमिनीच्या आसपासच्या हवेचं तापमान वाढतं, त्याच्यामुळे ती विरळ होते म्हणजे घनता कमी होते, आणि वरती मात्र घनता जास्त असते. ओके, वरती घनता जास्त असते. ओके, अशा तापमानातनं जाताना ओके काय होतं की ज्यावेळी ऊन असतं दिवसा, त्यावेळी हे कमी तापमान असतं, कमी घनता असते, तर ध्वनीचं अपवर्तन होतं, जसं प्रकाशाचं रिफ्रॅक्शन होतं आणि ते वरच्या बाजूने अपवर्तन होतं, आणि त्याच्यामुळे हा ध्वनी असा निघून जातो. इथे बोलणारा माणूस असेल तर, आणि त्याच्यामुळे इथे जर उभा असेल माणूस तर याला तो ऐकू येत नाही, कारण याचं ध्वनीचं वरच्या बाजूने अपवर्तन होऊन होऊन हा ध्वनी इकडे निघून गेला. रात्री याचे उलट होतं की इथे खूप घनता वाढते, कारण जमीन खूप लवकर थंड होते, घनता वाढते. घनता वाढल्यामुळे जो ध्वनी असतो याचं खालच्या दिशेने अपवर्तन होतं असं, आणि त्याच्यामुळे याला आवाज ऐकू येतो. थोडक्यात काय की रात्री तापमान थंड असल्यामुळे ध्वनीचं जास्त दूरवर ऐकू येतो. ओके, आता काही वेळा, आता बघा नॉर्मल जे असतं, नॉर्मल तुम्ही भूगोलामध्ये तुम्हाला लॅप्स रेट म्हणजे ऱ्हासाचा दर माहीत असेल की नॉर्मल पृथ्वीवर खालून वर जाताना तापमान कमी होत जातं, म्हणजे वरती थंड वाढत जातं. खूप वरती गेलात तर खूप थंड राहील. पण काही वेळा काय होतं, याच्या एक्झॅक्टली उलट होतं की खूप थंडी असेल आणि दऱ्याखोऱ्यांचा भाग असेल, आजूबाजूला काही तळ नदी वगैरे असेल, तर जमिनीच्या जवळचा भाग खूप जास्त थंड होतो, त्याच्यापेक्षा वरचा भाग थोडा गरम राहतो, म्हणजे एक्झॅक्ट उलटं होतं. याला टेम्परेचर इन्व्हर्जन म्हणतात, तापमानाचं उत्क्रमण. आणि असं जर झालं तर समजा असा एक तलाव आहे, अत्यंत थंडीचे दिवस आहेत, इकडच्या याच्यावर कोणतरी उभं आहे, तर इथे खूप थंड तापमान असल्यामुळे या ध्वनीचं असं असं हे होऊन पार तळ्याच्या पलीकडे हा इकडे कुजबुज पण करत असेल, याचं काही लव अफेअर असेल किंवा अजून काही असेल भानगड असेल, ती याला हे कुजबुज करत असतील तरी इकडच्याला ऐकू येतं. कधी, जेव्हा हे तापमान उत्क्रमण झालेलं असतं तेव्हा, आणि जेव्हा अशा स्पेसिफिक कंडिशन असतात की अत्यंत थंडीचे दिवस आहेत, आजूबाजूला काहीतरी लेक आहे, दरी आहे वगैरे वगैरे या ठिकाणी. ठीक आहे, ओके. वारा, वाहणाऱ्या वाऱ्यामुळे ध्वनीचा पिच किंवा वारंवारता बदलत नाही. ठीक आहे, याची काही गरज नाही आपल्याला. ओके, धुक्याचा परिणाम, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. धुके असलेल्या हवेची घनता ही कोरड्या हवेपेक्षा कमी असते, आपण बघितलेलंच आहे, बरोबर. आणि घनता कमी म्हणजे हवेचा वेग वाढतो, म्हणजेच काय की धुक्यामध्ये ध्वनीचा वेग जास्त असतो, आणि म्हणून धुक्यामध्ये आवाज दूरपर्यंत ऐकू जातो. ओके, धुकं म्हणजे बाष्पाचं प्रमाण जास्त, म्हणजे घनता कमी, घनता कमी तर ध्वनीचा वेग जास्त, आणि त्याच्यामुळे धुक्यामध्ये आवाज दूरपर्यंत ऐकू जातो. ओके, अच्छा. ज्यावेळी ध्वनीचं अपवर्तन होतं मित्रांनो, तर त्याची ध्वनिलहरीची ऊर्जा शोषली जाते, त्याला डॅम्पिंग म्हणतात. ठीक आहे, मग बघा की जेव्हा आता हे जे डॅम्पिंग होतं, म्हणजे आपण आवाज काढला बघा, टनकन आवाज काढला की थोड्या वेळाने तो जाऊन त्याची ऊर्जा शोषली जाऊन तो नष्ट होऊन जातो. ओके, याला म्हणतात डॅम्पिंग. आता जर धुकं असेल तर धुक्यामध्ये काय होतं, मग जर तुम्ही हॉर्न वाजवला आणि धुक्यामध्ये जर लवकर डॅम्पिंग झालं तर तो आवाज लगेच नष्ट होऊन जाईल. ओके, मग असं होऊन ऑलरेडी धुक्यामध्ये एकतर दूरवरचं दिसत नाही, त्यात जर हॉर्नचा आवाज पण लगेच नष्ट होणार असेल तर मग ॲक्सिडेंट होण्याची शक्यता जास्त. म्हणून मग धुक्यामध्ये काहीतरी स्पेशल गोष्ट करणं गरजेचं असतं. तर असं असतं की ज्या ध्वनीची तरंग लांबी जास्त असते, म्हणजेच वारंवारिता कमी असते,
त्याचं जास्त डॅम्पिंग होत नाही. ओके, ज्याची तरंग लांबी जास्त त्याचं डॅम्पिंग कमी होतं, म्हणजे तो ऊर्जा कमी शोषली जाते, म्हणजे लवकर नष्ट होत नाही. आणि म्हणून धुक्यात वापरले जाणारे जे भोंगे असतात, हॉर्न असतात, ज्यांना फॉग हॉर्न्स म्हणतात. धुकं म्हणजे फॉग, फॉगमध्ये वाजवले जाणारे हॉर्न्स, यांची अशी तयार केलेली असते की त्यांची तरंग लांबी कमी असते, त्याच्यातनं जो आवाज निघतो त्याची तरंग लांबी कमी ठेवलेली असते, जेणेकरून त्याचं डॅम्पिंग कमी व्हावं आणि दूरपर्यंत तो आवाज ऐकू जावा. ओके, राईट. हे न्यूटनचं सूत्र आणि लॅपलासची दुरुस्ती याची काही गरज नाही, पण तुम्ही तरी वाचून घ्या एकदा. ओके, नाव ध्वनीचं परावर्तन. जसं प्रकाशाचं परावर्तन होतं. परावर्तन म्हणजे काय की एखाद्या पृष्ठभागावर एखादी गोष्ट आदळल्यानंतर ती परत उलट्या दिशेने जाणे. म्हणजे समजा मी इथून भिंतीवर चेंडू फेकला तर तो त्याच्यावर जातो बाउन्स होऊन परत येतो या दिशेने, उलट दिशेने. याला आपण म्हणतो परावर्तन. प्रकाशाचं परावर्तन होतं, तसं ध्वनीचं देखील परावर्तन होतं स्थायू अथवा द्रव पृष्ठभागावरून. कोणत्या? स्थायू किंवा द्रव पृष्ठभागावरून. आता ज्याच्यावर ध्वनी आदळला तो पदार्थ जर टणक म्हणजे रिजिड असेल तर ध्वनीचं परावर्तन होतं. ओके, जर टणक पृष्ठभागावर संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन आदळलं जर टणक पृष्ठभागावर असं संपीडन म्हणजे कॉम्प्रेशन आदळलं तर परत जाताना त्याचं परावर्तन होऊन कॉम्प्रेशनच परावर्तित होतं. म्हणजे जाताना कॉम्प्रेशनच राहतं, म्हणजे संपीडनच राहतं, पण याची फेज पाय रॅडियन म्हणजे 180 डिग्रीने बदलते. फेज हे आपण प्रकाशाच्या याच्यामध्ये बघू तर फेज बदलते त्याची. सो फेज बदलते, पण संपीडन हे संपीडन म्हणूनच परावर्तित होतं. ओके, आणि जर रेअर फॅक्शन तर ते रेअर फॅक्शन म्हणूनच परावर्तित होतं. म्हणजे जसं आहे तसंच परावर्तित होतं, पण त्याची फेज मात्र 180 डिग्री म्हणजेच पाय रेडियन याच्याने बदलते. ओके, ठीक आहे. आता एको म्हणजे प्रतिध्वनी. बघा, आपल्या कानाने जर एखादा साऊंड ऐकला तर 0.1 सेकंद म्हणजे एका सेकंदाचे 10 भाग केले तर त्याच्यातला एक भाग 0.1 सेकंद एवढं आपल्याला तो आवाजाचं सेन्सेशन ब्रेनमध्ये राहतं. ओके, म्हणजे मी असा हा आवाज ऐकला तर 0.1 सेकंद मला तो ब्रेनमध्ये हेच ऐकू येईल. या 0.1 सेकंदाच्या आत जर तुम्ही तिकडनं नो बोललं तर मला तो नो ऐकू येणार नाही, वेगळा. कारण काय, 0.1 सेकंद मला तो ब्रेनमध्ये होता अजून. म्हणजे जर तुम्ही दुसरं काही बोललेलं मला स्वतंत्रपणे ऐकू यायचं असेल तर तुम्ही 0.1 सेकंदानंतर बोललं पाहिजे. ओके, तर मला स्वतंत्र ऐकू येईल. ठीक आहे. मग आता आपल्याला माहित आहे की ध्वनी परावर्तित होतो. समजा इथे काहीतरी भिंत आहे किंवा डोंगर आहे, मी इथे कुठेतरी उभा आहे, इथं मी आरोळी मारली, इथे गेली, इथे आदळली आणि इथनं परत आली. समजा मी म्हटलं हॅलो, हे हॅलो इथपर्यंत गेलं, इथपर्यंत परत आलं, पण समजा हे परत येताना 0.1 सेकंदाच्या आत परत येऊन गेलं, तर गेला हॅलो, परत पण आला हॅलो, पण पहिला हॅलो 0.1 सेकंद होता तोपर्यंतच दुसरा हॅलो आला, त्याच्यामुळे मला ते दोन्ही हॅलो मिक्स होऊन गेले, मला स्वतंत्रपणे दुसरा हॅलो ऐकू येणार नाही. पण जर याचं डिस्टन्स असं असेल की मी हॅलो बोललो, हा इथपर्यंत गेला आणि 0.1 सेकंदानंतर इकडे आला, तर एकतर मी जो पहिला हॅलो बोललेलो होतो तो तर मला ऐकू आलाच होता, तो 0.1 सेकंद टिकला, त्या 0.1 सेकंदानंतर लगेच हा इथे जाऊन परत आलेला हॅलो आला परत, तर मला दुसरा हॅलो ऐकू येईल. मग ते कसं होईल, हॅलो 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 हॅलो, 2 वेळा ऐकू येतील. याला म्हणतात एको किंवा प्रतिध्वनी.
जो ध्वनी गेलेला असतो तसाच ध्वनी ऐकू येतो, म्हणून प्रतिध्वनी. ओके, प्रतिध्वनी. सो त्याच्यासाठी किती सेकंदांनी आला पाहिजे तो परत 0.1 सेकंद, म्हणजे 0.1 सेकंद. आता ध्वनीचा वेग जर आपण 340 घेतला तर 0.1 सेकंद 0.1 सेकंदामध्ये हा साधारणतः किती जाईल बघा, 340 मीटर प्रति सेकंद ना, म्हणजे एका सेकंदात हा 340 जातो, म्हणजे एका 0.1 सेकंदात किती जाईल, 34 मीटर जाईल. राईट, म्हणजे आपल्याला 34 मीटर एवढं ट्रॅव्हल करून आला पाहिजे तो. आता ट्रॅव्हल करायला इकडनं एकदा जाणार आणि इकडनं एकदा येणार, म्हणजे इकडचे साधारणतः 17 पाहिजेत आणि इकडचे साधारणतः 17 पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय की साधारणतः जो अडथळा आहे हा साधारणतः 17 मीटरवर पाहिजे. आणि प्रेसाइजली जर व्हॅल्यू घेतली स्पीडची तर ते अंतर येतं 17.2. म्हणजे काय की ध्वनीला येणारा अडथळा म्हणजे ती भिंत किंवा तो डोंगर असेल तो 17.2 मीटर एवढ्या दूर असला पाहिजे तर आपल्याला प्रतिध्वनी ऐकू येईल. किती, 17.2 मीटर. ओके, मिनिमम अंतर पाहिजे. राईट, परफेक्ट. निनाद किंवा रिव्हर्बरेशन आपण काय पाहतोय बेसिकली मित्रांनो, आपण पाहतोय ध्वनीचं परावर्तन. समजा एखादा हॉल असेल, इथे स्टेजवर हे आपले गायक महाशय बसलेले असतील आणि हे गायला लागले आणि हे इथे जाऊन जाऊन परावर्तित होऊन अशा सगळ्या साईडने परावर्तित होऊन इथे ऐकू आला तर एकदम असा हंग 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 असा काहीतरी आवाज ऐकू येतो. कारण काय, मी इथे बोलतोय, आता बघा मी ज्यावेळी इथे रेकॉर्ड करतो आहे तर मी या बाजूला या बाजूला या बाजूला तुम्हाला इथे दाखवतो, हे असे जाड पडदे लावलेले आहेत. याचं कारण काय, अदरवाईज मी बोलेल इथे भिंत आहे, त्या भिंतीवर आदळेल तो पण येईल आणि तुम्हाला आवाजच व्यवस्थित येणार नाही, सगळे आवाज मिक्स होतील, परावर्तन झालेले. मग हे जाड जे पडदे असतात हे काय करतात, मी जे बोलतो ना हे ॲब्सॉर्ब करून घेतात, म्हणजे हे परत येतच नाहीत. ओके, सो जिथे असे ॲब्सॉर्बंट लावलेले नसतात, इथे जर ॲब्सॉर्बंट लावलेले नसतील आणि अशा पद्धतीने याचं व्यवस्थित स्ट्रक्चर नसेल सभागृहाचं तर हे सगळं वारंवार परावर्तन होऊन हे इथे ऐकू येतील आणि त्याच्यामुळे असा निनाद तयार होईल. त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात रिव्हर्बरेशन. आणि हे होऊ नये म्हणून मोठ्या हॉलमध्ये भिंती, छत यांच्यावर ध्वनीला शोषून घेणारे ॲब्सॉर्बिंग मटेरियल म्हणजे प्लास्टर, ड्रेपरीज, नंतर संपीडित तंतुपृष्ठ म्हणजे कॉम्प्रेस्ड फायबर बोर्ड वगैरे यांचं आच्छादन केलेलं असतं. अन्यथा या निनादामुळे साऊंडची क्वालिटी पूर्ण नष्ट होते, पूर्ण खराब होते. ओके ओके, सो हे पण कशामुळे झालं, परावर्तनामुळे झालं. आपल्याला जो प्रतिध्वनी म्हणजे एको ऐकू आला होता तो पण कशामुळे होता, परावर्तनामुळे होता. म्हणजे प्रतिध्वनी आणि निनाद या दोन्ही गोष्टी कशामुळे घडतात तर परावर्तनामुळे, ध्वनीच्या परावर्तनामुळे. राईट. श्रवण मर्यादा, रेंज ऑफ हिअरिंग. आपला जो कान असतो, आपला कान 20 हर्ट्झ ते 20 किलो हर्ट्झ. आता 20 किलो म्हटलं की हजाराने गुणायचं असतं म्हणजे 20,000. आपला कान हा 20 हर्ट्झ ते 20,000 हर्ट्झ यांच्यामधल्याच ध्वनींचं श्रवण करू शकतो, ऐकू शकतो. म्हणजे जर एखाद्या ध्वनीची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी 20 हर्ट्झपेक्षा कमी असेल तर आपल्याला ऐकू येणार नाही, आणि 20,000च्या वरचं पण असेल तरी आपल्याला ऐकू येणार नाही. आणि तेच बरं आहे, जर आपल्या कानाला अमर्याद ध्वनी ऐकण्याची कॅपॅसिटी दिलेली राहिली असती तर आपल्याला इतके आवाज ऐकू आले असते की आपलं डोकं फुटून गेलं असतं. त्यामुळे लिमिटेड ऐकू येतं तेच बरं असतं. आणि त्यामुळे अदरवाईज पण जे आपल्याला ऐकू पण येतं ना, त्याच्यातलं जे ऐकू येतं त्याच्यातलं पण शक्य असेल तितकं कमी ऐकावं. निगेटिव्ह गोष्टी ऐकू नयेत, नकारात्मक गोष्टी ऐकू नयेत.
इतिहास जो चुकीचा शिकवला जातो तो ऐकू नये, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीवर जे चुकीचं ज्ञान प्रसारित केलं जातं ते ऐकू नये, खरी हिस्ट्री वाचावी, व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीचं स्टुडंट होऊ नये. त्याच्यामुळे 20 आणि 20,000 हर्ट्ज याच्यामधलं जे ऐकू येतं त्याच्यातलं पण शक्य होईल तितकं कमी ऐकावं. जोक्स अपार्ट, पण मग असे काही प्राणी आहेत की ज्यांना 20च्या खालचं पण ऐकू येतं आणि 20,000च्या वरचं पण ऐकू येतं. ओके, ते कोणते? तर 5 वर्षाच्या आतलं बालक याला 25,000 हर्ट्ज पर्यंत पण ध्वनी ऐकू येतो. आता 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज आहे, मग 20 हर्ट्जच्या खालचं आपल्याला ऐकू येत नाही, याला म्हणतात, ज्याची फ्रिक्वेन्सी म्हणजे ज्याची वारंवारिता 20 हर्ट्जपेक्षा कमी असते अशा साऊंडला म्हणतात इन्फ्रासॉनिक. बघा, सॉनिक हा शब्द साऊंडसाठी वापरला जातो. सॉनिक म्हणजे साऊंड, त्याच्यापेक्षा कमी. इन्फ्रा म्हणजे काय? इन्फ्रा म्हणजे लोअर, कमी दर्जाचं, म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा कमी, त्याला म्हणतात इन्फ्रासॉनिक. याला इंग्लिशमध्ये म्हणतात अवश्राव्य. अवश्राव्य, कुठे गेला तो शब्द? अवश्राव्य. ओके, त्याला इंग्लिशमध्ये काय? इन्फ्रासॉनिक किंवा इन्फ्रासाऊंड म्हणतात. उदाहरणं कोणती इन्फ्रासॉनिकची? भूकंप होण्यापूर्वी पृष्ठभागाचे कंपन होतात त्या ध्वनी लहरी, एकदम म्हणजे भूकंप होण्याच्या आधी बरं का, त्या इतक्या कमी असतात, म्हणजे 20 हर्ट्जपेक्षा कमी असते त्यांची फ्रिक्वेन्सी. त्याच्यामुळे त्या आपल्याला ऐकू येत नाहीत किंवा जाणवत नाहीत, पण काही प्राण्यांना जाणवतात. म्हणून भूकंपाच्या आधी ते प्राणी इकडे तिकडे पळापळी करतात, त्याच्यावरनं भूकंप येणार आहे हे कळतं आपल्याला. नंतर पेंडुलम म्हणजे दोलक, त्याच्या ध्वनी लहरी. ओके, व्हेल, हत्ती यांना कमी वारंवारितेच्या ध्वनीद्वारे 10 किलोमीटरपर्यंत परस्परांशी संपर्क साधू शकतात. बघा मित्रांनो, व्हेल आणि हत्ती हे इन्फ्रासॉनिक म्हणजे एकदम कमी वारंवारितेच्या वेव्स तयार करतात आणि 10-10 किलोमीटर दूरपर्यंत ते संवाद साधू शकतात एकमेकांशी. इमॅजिन हाऊ नेचर इज अमेझिंग, ब्युटिफुल. ओके, नंतर गेंडे म्हणजे रिनोसेरॉस हे पण 5 हर्ट्ज इतक्या कमी वारंवारतेच्या ध्वनीद्वारे संवाद साधतात. म्हणजे काय? अवश्राव्य ध्वनी ऐकण्याची क्षमता किंवा तयार करण्याची, इथे बघा ध्वनी ऐकण्याची क्षमता असलेल्या प्राण्यांमध्ये इथे अवश्राव्य हा शब्द राहिलेला आहे, तो तुम्ही हाताने लिहून घ्याल. सो अवश्राव्य ध्वनी ऐकण्याची क्षमता असलेल्या प्राण्यांमध्ये कोण असतं? व्हेल, गेंडा, हत्ती, जिराफ, ओकापी, मगर, पाणघोडा. जनरल एक तुम्हाला सांगतो, हे प्राणी तर लक्षात ठेवा, जर लक्षात नाही राहिले तर मोठे मोठे प्राणी हे कमी वारंवारितेच्या ऐकू शकतात असं जनरल लक्षात ठेवा. अर्थात हे खरं नाही बरं का, हे लक्षात ठेवण्यासाठी म्हणून. बघा, व्हेल मोठा असतो, गेंडा मोठा असतो, हत्ती मोठा असतो, जिराफ मोठा असतो, ओकापी ठीक आहे मीडियम, मगरी मोठ्या असतात, पाणघोडा मोठा असतो. पाणघोडा पण एवढा नसतो पण असतो. ऑक्टोपस किमान त्याचे हे तरी लांब असतात. कबूतर मात्र छोटं असतं, हे एक्सेप्शन. ओके, तर जनरल लक्षात ठेवा. हे काय? हे प्राणी काय ऐकू शकतात? कमी वारंवारितेच्या ध्वनी म्हणजेच अवश्राव्य ध्वनी, इन्फ्रासॉनिक. आता 20,000 हर्ट्जपेक्षा जो जास्त असतो म्हणजे आपल्या मर्यादेच्या पेक्षा जास्त असतो त्याला म्हणतात अल्ट्रासाऊंड. अल्ट्रा म्हणजे जास्त, अल्ट्रा प्रो मॅक्स वगैरे असं म्हणतो ना आपण, जास्त. याच्यात कोण? आता कुत्रे जे असतात, बऱ्याच काही जातींचे कुत्रे हे 45 किलो हर्ट्ज म्हणजे किती? 45,000 हर्ट्जपेक्षा जास्त ऐकू शकतात. काय कमाल आहे बघा. त्याच्यानंतर वटवाघूळ, मांजर 79 किलो हर्ट्ज म्हणजे 79,000. आपण 20,000वर संपून जातो, मांजर किती ऐकू शकते? 79,000. नंतर उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन हे सुद्धा श्राव्यातीत, अल्ट्रासॉनिकला मराठी वर्ड आहे श्राव्यातीत. सो हे अल्ट्रासॉनिक ध्वनी ऐकू शकतात. कोण कोण? कुत्रा, मांजर, उंदीर, वटवाघूळ, डॉल्फिन. 5 वर्षाखालची मुलं 25,000 पर्यंत ऐकू शकतात, आपण आधीच बघितलं. ठीक आहे. आता निर्माण करतात काही जण, हे ऐकू शकतात, बघितलं आपण. ओके, वटवाघूळ, उंदीर, डॉल्फिन, कृदंत, काही बेडूक,
पॉर्पॉइज यांच्यासारखे प्राणी हे असे ध्वनी निर्माण पण करू शकतात. हे तर ऐकू शकत होते, हे तर निर्माण करू शकतात. उदाहरणार्थ वटवाघळे आणि पॉर्पॉइज हे अंधारात अडथळे टाळून प्रवास करण्यासाठी म्हणजे नॅव्हिगेशनसाठी, भक्ष्य अन्न शोधण्यासाठी अल्ट्रासॉनिक यांचा वापर करतात. सो वटवाघळ असतात त्यांना ॲक्च्युली त्यांचे जे डोळे असतात ते फार काही स्ट्रॉंग नसतात, तर त्यांचं सगळं जे चालतं ना ते ध्वनीने चालतं. ते अल्ट्रासॉनिक ध्वनिलहरी तयार करतात. त्या ध्वनिलहरी जातात, कुठल्या तरी गोष्टीवर आदळतात, आदळून परत येतात आणि त्या परत येणाऱ्या ध्वनिलहरींवरून त्यांना समोर किती अंतरावर आहे अडथळा, त्या अडथळ्याचा आकार कसा आहे हे सगळं समजतं. किती कमाल आहे बघा नेचरची. ओके, राईट. कुत्र्यांना आपण बघितलं की 45 किलो हर्ट्झपर्यंत ते ऐकू शकतात. मग त्याच्यामुळे असे जे स्पेशल कुत्रे असतात ते त्यांच्यासाठी पोलीस हाय फ्रिक्वेन्सीच्या शिट्या वापरतात. म्हणजे पोलीस ती शिटी वाजताना दिसतो, पण ती शिटी त्याला पण ऐकू येत नाही ना आपल्याला पण ऐकू येत नाही, कारण ती 20,000च्या वरची असते, पण कुत्र्याला ऐकू येते. ओके, राईट. आता हे जे अल्ट्रासॉनिक वेव्ज आहेत म्हणजे 20,000 हर्ट्झपेक्षा जास्त म्हणजे 20 किलो हर्ट्झपेक्षा जास्त, त्यांचे उपयोग काय? किडनीमधले मूतखडे, तर त्याच्यावर हे टाकतात आणि ते इतके व्हायब्रेशन तयार होतात की त्याच्याने ते मूतखडे असे व्हायब्रेट होऊन त्यांचे तुकडे तुकडे होतात आणि काढतात. याला म्हणतात लिथोट्रिप्सी. लिथोट्रिप्सी. इकोकार्डिओग्राफ. एक्को पाहिजे. याच्यात एक हातात धरता येण्यासारखं उपकरण असतं आणि ते हृदयाकडे पाठवलं जातं. हृदयातल्या विविध भागांवर आदळून ते परावर्तित होतात आणि त्याच्यावरून आपल्याला हृदयाचं, त्यातलं झडपं, कप्पे यांचं चित्र मिळतं. अर्थात या एकोकार्डिओग्राफ आणि ECG याच्यामध्ये गल्लत करायची नाही. ECG मध्ये इलेक्ट्रिकल वापरलेलं असतं. जो ECG इथे ते 5-6 हे लावतात ना, तो ECG वेगळा. याचा पण एकोकार्डिओग्राफ याचा शॉर्ट फॉर्म ECG होऊ शकतो. पण हा एको म्हणजे काय? एको म्हणजे प्रतिध्वनी. तर एकोकार्डिओग्राफ हा साऊंडवर आधारित असतो आणि ECG हा इलेक्ट्रिकल सिग्नलवर आधारित असतो, म्हणून कन्फ्युजन करायचं नाही. सोनोग्राफी. तर सोनोग्राफीमध्ये पण काय करतात? हृदय, यकृत, पित्ताशय, गर्भाशय, मूत्रवाहिनी म्हणजे युरिनरी ट्रॅक्ट, किडनी, स्तन, ब्रेस्ट म्हणजे उदरपोकळी, ॲब्डोमेन, रक्तवाहिन्या, पुरस्थ ग्रंथी म्हणजे प्रोस्टेट ग्लँड यांच्यासारख्या आतल्या अवयवांच्या चित्रीकरणासाठी वापर होतो. म्हणजे या अल्ट्रासाऊंड स्कॅनर म्हणतात त्याला. सोनोग्राफी म्हणजे काय? अल्ट्रासाऊंड स्कॅन. तर ते बघा असं धरतात, मग ते अल्ट्रासॉनिक वेव्स तयार होतात, ते आतमध्ये जातात, तिथून परावर्तित होतात आणि त्यांचं चित्र तयार होतं. ओके, त्याला म्हणतात सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंड. ठीक आहे. तर याचा गैरवापर पण व्हायचा बघा, की पूर्वी भ्रूणहत्या म्हणजे काही डॉक्टर लोक ते बघून सांगायचे की गर्भामध्ये मुलगा आहे का मुलगी आहे, आणि मग ते मुलीची हत्या केली जायची. ते आता सगळं बंद झालं. त्याचा तो PCPNDT ॲक्ट आहे बघा, प्री कन्सेप्शन अँड प्री नॅटल डायग्नोस्टिक टेक्निक, त्याच्यानुसार ते हे करता येत नाही. मग हे कशासाठी वापरलं जातं? अंतर अवयवांना आलेली सूज शोधणं, जंतू संसर्ग झाला आहे का, किडनीत खडे झाले आहेत का, वगैरे वगैरे. ओके. अजून अल्ट्रासॉनिकचा एक वापर आहे, तो म्हणजे की काही यंत्र किंवा उपकरणं याच्यातले काही भाग असे गुंतागुंतीच्या ठिकाणी असतात की त्यांना साफ करता येत नाही. अशा ठिकाणी ते पाणी किंवा ऑइलमध्ये टाकून त्याच्यातनं अल्ट्रासॉनिक वेव्ज पाठवल्या जातात आणि मग तो भाग क्लीन होतो व्हायब्रेशनमुळे. ओके. जे माझं डिटेल लेक्चर आहेत ना माझे ध्वनीवरचे, त्याच्यामध्ये मी याचा एक सॅम्पल पण ॲक्च्युअल व्हिडिओ दाखवलेला आहे की कसं साफ होतं ते. ठीक आहे. तर कॉम्प्लिकेटेड ठिकाणी असलेल्या छोट्या छोट्या पार्ट्सला क्लीन करण्यासाठी, धातूच्या कुठल्या भागांमध्ये जर सूक्ष्म तळा, छिद्र किंवा काही डिफेक्ट असेल, समजा हा असा हे कास्टिंग आहे, या कास्टिंगमध्ये इथे काहीतरी असा तळा गेलेला आहे पण तो इतका छोटा आहे की दिसत नाही, हे जर मशीनमध्ये लागलं तर ते मशीन डॅमेज होऊ शकतं. मग काय करतात? इकडनं साऊंड वेव्ह पाठवतात. आता जर हे व्यवस्थित राहिलं असतं तर साऊंड वेव्ह सरळ इकडे पूर्ण गेली असती, पण इथे तळा असल्यामुळे इथून या रिफ्लेक्ट होतात आणि इथून रिफ्लेक्ट होतात, एवढ्या भागात इकडे जात नाहीत साऊंड वेव्ह. मग कळतं की बाबा इथे काहीतरी डिफेक्ट आहे. ओके. सर सूक्ष्म तळे, छिद्र किंवा इतर डिफेक्ट याच्यासाठी पण हे वापरतात. ओके.
विविध खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी. ओके, खाद्यपदार्थांची गुणवत्ता याच्यासाठी पण वापरतात. प्लास्टिकच्या भागांच्या वेल्डिंगसाठी याला अल्ट्रासॉनिक सोल्जरिंग किंवा वेल्डिंग म्हणतात. म्हणजे काय, समजा हे 2 प्लास्टिकचे भाग आहेत, यांना जोडायचं आहे, तर यांना थोडेसे असे एकत्र जवळ आणतात आणि इथे अल्ट्रासॉनिक वेव्ह टाकतात. अल्ट्रासॉनिक वेव्हमुळे याचं टेम्परेचर वाढतं, टेम्परेचर वाढून ते असे थोडे पिघळतात आणि लगेच ते दाबले की एकमेकांना चिकटून जातात. याला म्हणतात अल्ट्रासॉनिक सोल्जरिंग किंवा वेल्डिंग. प्रवाहाचा दर मोजण्यासाठी अल्ट्रासॉनिक फ्लोमीटर असतो. जसं एखाद्या पाईपमधनं प्रति सेकंद किती पाणी किंवा किती दूध किंवा किती द्रव वाहत आहे हे शोधण्यासाठी पण अल्ट्रासॉनिक वेव्हचा वापर करतात. त्याला अल्ट्रासॉनिक फ्लोमीटर म्हणतात. हानिकारक जीवाणू नष्ट करण्यासाठी, म्हणजे बॅक्टेरिया, हानिकारक बॅक्टेरिया नष्ट करण्यासाठी. सोनारचा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा मित्रांनो, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग. साऊंड मधला SO, नॅव्हिगेशन मधला NA आणि रेंजिंग मधला R. याच्यामध्ये काय असतं की समजा हा समुद्राचा सरफेस आहे, इथे हे जहाज आहे, जहाजाच्या खाली हे इक्विपमेंट लावलेलं असतं. समजा हा समुद्राचा तळ आहे, हे सगळं पाणी आहे. समुद्राच्या खाली समजा असा एखादा छोटासा डोंगर वगैरे आहे. इथून अल्ट्रासाऊंड वेव्ह पाठवल्या जातात, त्या इथून परत येतात. परत येताना त्यांना लागलेला वेळ, त्या कोणत्या दिशेने परत आल्या याचा स्टडी करून समुद्राच्या तळाची खोली मोजणं, समुद्र तळाची रचना ठरवणं, समुद्र तळाशी असणारे डोंगर दऱ्या यांचे नकाशे तयार करणं, युद्ध काळामध्ये शत्रुपक्षांच्या पाणबुड्या खाली असतात ना, याच्या खाली असतात, सरफेसच्या खाली असतात, त्या अशा वरून दिसत नाहीत. अल्ट्रासॉनिक वेव्हद्वारे पाणबुड्या शोधल्या जातात किंवा इतर गोष्टींचा छडा लावणं, बुडालेली जहाजं, त्यांच्या अवशेषांचा शोध, सागरी हिमनगांचं स्थान यांचा छडा लावणं, याच्यासाठी इको रेंजिंग यालाच काय म्हणतात, एको रेंजिंग. ओके, म्हणजे पाण्याच्या पृष्ठभागातील वस्तूंचं अंतर दिशा वेग मोजण्यासाठी अंतर काढण्याच्या या पद्धतीला एको रेंजिंग म्हणतात. ठीक आहे, एको रेंजिंग, त्याला सोनार असं पण म्हणतात. ओके, राईट. आता ध्वनीची पातळी याला लाऊडनेस म्हणतात. ही इथे थोडंसं हे झालेलं आहे, ध्वनीची पातळी किंवा लाऊडनेस ऑफ साऊंड असं इथे करेक्ट करून टाकायचं. ध्वनीचा जो कमी जास्तपणा असतो त्याला ध्वनीची पातळी किंवा लाऊडनेस म्हणतात. म्हणजे असं की समजा मोठा ढोल असेल, त्या ढोलवर जर मी वाजला तर ते ढोलचं जे चामडं असतं ना ते असं जोराने खालीवर हलतं, मोठ्या ढोलचं, आणि त्यावेळेला ढम असा आवाज ऐकतो. याचा लाऊडनेस मोठा असतो. याचा उलट जर एखादी पिपाणी असेल, पी छोटासा आवाज येतो, किंवा छोटासा इन्स्ट्रुमेंटचा छोटासा आवाज येतो. म्हणजे काय की ज्याच्यावर आपण व्हायब्रेशन निर्माण केलं, ज्याला हिट केलं, तो पडदा किती हलेल, तो जास्त हलला तर जास्त मोठा आवाज येतो, कमी हलणार असेल तर कमी आवाज येतो. याला त्या ध्वनीची पातळी किंवा इंग्लिशमध्ये लाऊडनेस म्हणतात. सो लाऊडनेस हा शब्द मेन लक्षात ठेवा, लाऊडनेस. मग आता बघा की जास्त हल्ला म्हणजेच काय, त्याचा आयाम जास्त होता, ॲम्प्लिट्यूड म्हणजे आपल्याला माहिती आहे की मध्याच्या वर आणि खाली किती जातो, तर तो जास्त जातो, त्याचा आयाम जास्त असतो, ॲम्प्लिट्यूड जास्त असतो, म्हणजे त्याची पातळी जास्त असते. सो लाऊडनेस हा कशाशी समानुपाती आहे, ध्वनीची पातळी किंवा लाऊडनेस ही कशाशी, आयामाशी समानुपाती आहे, ॲम्प्लिट्यूडशी समानुपाती, हे पक्क लक्षात ठेवायचं. ध्वनीला मोजण्यासाठी काय एकक वापरलं जातं तर डेसिबेल. ओके, डेसिबेल. माणसाला जो सगळ्यात कमीतला कमी आवाज ऐकू येईल त्याला 0 डेसिबेल म्हणतात, आणि त्याच्यानंतर दर 10 पटींनी मोठ्या असलेल्या आवाजाला 10 डेसिबेलची पातळी दिली जाते. ओके, सो जो सगळ्यात कमी ऐकू येणारा असतो त्याला 0 डेसिबेल, त्याच्या 10 पट जो वरचा असतो त्याला 10 डेसिबेल, याच्या 10 पट वर असतो तो 20 डेसिबेल, याच्या 10 पट वर असतो तो 30 डेसिबेल, असं. सो डेसिबेल याच्यामध्ये D स्मॉल असतो आणि B कॅपिटल असतो. ओके, आता याच्यामध्ये बघा, आवाजाची पातळी 80-85 डेसिबेलपेक्षा जास्त होऊ लागली म्हणजे तो वेदनादायक होऊ लागतो.
म्हणजे साधारणतः 80-85 डेसिबलपेक्षा कमी असला पाहिजे. म्हणून बघा सुप्रीम कोर्टाच्या ज्या गाईडलाईन्स आहेत की बाबा कुठलाही ऑर्केस्ट्रा असेल, DJ असेल, त्याच्या आवाजाची पातळी किती असली पाहिजे. पण आपण कुठेही या आवाजाच्या पातळ्या पाळत नाही. काही कार्यक्रमांच्या वेळी मी असं बघितलेलं आहे की माझी गाडी जात होती आणि आजूबाजूला DJ लावलेले होते आणि गाडी हलत होती, गाडी. मित्रांनो, मोठ्या साऊंडमध्ये एखादा म्हातारा माणूस किंवा एखादं छोटं मूल मरू सुद्धा शकतं. त्याच्यामुळे जर तुम्ही कुठल्या मंडळाचे, कुठल्या भंडाऱ्याच्या याचे, कुठल्या बैठकीचे, अजून कुठल्या याचे जर सदस्य असाल, कुठल्या संघटनेचे, आणि कुठला दिवस साजरा करत असाल, तर डेसिबल कमी ठेवा. आपण किती मोठ्याने आवाज केला डीजेचा याच्यावर आपली भक्ती समजत नाही. आपली भक्ती आपल्या अंतरामध्ये असते. कुठलाही महामानव असेल, शिवाजी महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, तुकडोजी महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, अजून कोणी असेल, जर ते आपले आदर्श असतील तर त्यांचे विचार आपल्या जीवनात आणणं याच्याने आपला आवाज झाला पाहिजे. ज्ञान महत्त्वाचं असतं मित्रांनो, ज्ञान माहीत असणं. तुकाराम महाराजांना ज्यावेळी ज्ञान झालं ना, आणि ज्ञानाने जो कॉन्फिडन्स येतो ना, तो काही वेगळा असतो. तो डीजेवर अवलंबून नसतो. ज्ञान ज्यावेळी तुकाराम महाराजांना सगळं अध्यात्माचं ज्ञान झालं, तुकाराम महाराजांसारखा साधा सरळ बहुजन समाजातला एक माणूस छाती ठोकपणाने काय सांगतो, वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी व्हावा भारमाथा. काय कॉन्फिडन्स आहे. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, वेदांचा अर्थ मला माहीत आहे. येरांनी व्हावा भारमाथा. बाकीचे जे म्हणतायत ना, ते नुसते वेदांचे भार आपल्या डोकांवर वाहतायत. कोणीही असू ते, कुठल्याही जाती धर्माचे असू, जे म्हणतात की मला वेद समजला, मला वेद समजला, नाही, तुम्ही नुसते भार वाहतायत. वेदाचा अर्थ मला कळलेला आहे, हा कॉन्फिडन्स असतो नॉलेजचा. वेदांचा तो अर्थ आम्हासीच ठावा, येरांनी व्हावा भारमाथा. एनिवे, परत येऊ डेसिबलवर. नाहीतर हे बोलता बोलता माझाच आवाज इतका वाढायचा की तो त्या डेसिबल पातळीच्या वरती जाईल. एनिवे, 120 डेसिबल पातळीपासून कानठळ्या बसायला सुरुवात होते 120च्या पुढे. ओके ओके. जो अनावश्यक ध्वनी असतो त्याला गोंधळ म्हणजे नॉईज म्हटला जातो. सो साऊंड म्हणजे जो बिअरेबल आहे, सहन करण्या इतका आहे, त्याला साऊंड म्हणतो आपण. आणि जेव्हा अनावश्यक असतो त्याला नॉईज म्हणतो. ओके. सो जेव्हा एखादा माणूस बडबड करत असतो ना, त्याला आपण काय म्हणतो, प्लीज डोंट मेक मच नॉईज, या पद्धतीने. ओके, राईट. ध्वनीची पट्टी किंवा उच्च नीचता याला इंग्लिशमध्ये म्हणतात पिच ऑफ साऊंड. याच्यामध्ये मला असं वाटतं ना, हे मराठी शब्दांच्या भानगडीत पडू नका. लाऊडनेस लक्षात ठेवा, इंग्रजी ऑप्शन बघून घ्यायचा. आणि ध्वनीची पट्टी किंवा उच्च नीचता आहे ना, याला पिच लक्षात ठेवा. ओके, पिच ऑफ साऊंड. सिंहाची डरकाळी, ढोलाचा आवाज हे थोडे कमी तीव्र वाटतात. हा, डम, हे असे बारीक नाही आहेत. किंवा सिंहाची डरकाळी ही अशी टुचत नाही. पण जे डासाचं गुणगुण नसतं ते टुचतं, कारण त्या डासाच्या गुणगुणण्याचं पिच जास्त असतं. असा बारका चिरका असतो तो आवाज. सो हा जो, किंवा शिट्टी, डासाची गुणगुण, पक्ष्यांची किलबिल, शिट्टीचा आवाज हे थोडे कमी तीव्र पण टुचणारे वाटतात. तर त्या कारण त्यांचं पिच जास्त असतं. सिंहाची डरकाळी, ढोलाचा आवाज यांचं पिच कमी असतं. आणि हे कशावर डिपेंडंट असतं, वारंवारितेमुळे. कमी वारंवारता असणाऱ्या ध्वनींना आपण खालच्या पट्टीचे म्हणजे लो पिचचे म्हणतो. म्हणजे सिंहाची डरकाळी, ढोलाचा आवाज यांची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी कमी असते. म्हणजे एका सेकंदात खूप जास्त आवर्तन जात नाहीत. हे काय झाले, लो पिच साऊंड, कमी पट्टीचे. आणि ज्यांची वारंवारिता म्हणजे फ्रिक्वेन्सी जास्त असते त्यांना आपण हाय पिच साऊंड म्हणतो. हाय पिच म्हणजे जास्त उच्च पट्टीचे. ओके, जास्त फ्रिक्वेन्सीचे. पिचसाठी इंग्लिशमध्ये श्रिलनेस हा पण शब्द वापरतात. जस्ट लक्षात ठेवा, चुकून आला तर. ओके, ध्वनीची जी गुणवत्ता असते म्हणजे ओव्हरऑल गुणवत्ता. आपण लाऊडनेस बघितला, पिच बघितला, पण ओव्हरऑल आपल्याला एखादा ध्वनी छान वाटणं किंवा छान न वाटणं, याला जी क्वालिटी म्हणतो आपण, ती कशावर डिपेंडंट असते. तर म्हणजे समजा एकच पट्टी आणि एकच पिच असलेला काही साऊंड चांगला वाटतो, काही मात्र तेवढा चांगला वाटत नाही. तर ते वेगवेगळ्या गुणधर्मांवर अवलंबून असेल. जसं हार्मोनिक्स, व्हायब्रॅटो, अटॅक, डिके, एन्व्हेलप,
वगैरे वगैरे. आणि वेव फॉर्म, तरंग रूप, त्याच्या वेवचा फॉर्म कसा आहे याच्यावर ध्वनीची गुणवत्ता म्हणजे क्वालिटी. तो वेव फॉर्म लक्षात ठेवा. ओके. संगीत आणि गोंगाट याच्यामध्ये काय फरक आहे? म्युझिक वर्सेस नॉईज. ऐकायला जो सुमधुर वाटतो त्याला आपण संगीत, आणि जो कर्णकर्कश वाटतो त्याला आपण गोंगाट किंवा नॉईज म्हणतो. टोन आणि नोट. एकाच वारंवारितेच्या ध्वनीला टोन म्हणजे स्वर म्हणतात. सेम फ्रिक्वेन्सी, एकच वारंवारिता, त्याला काय म्हणतात? टोन किंवा स्वर. आणि वेगवेगळ्या वारंवारतेच्या ध्वनींच्या मिश्रणाला म्हणतो आपण नोट म्हणजे सूर. जो टोन असतो की यार तू काय एकाच टोनमध्ये बोलतोय, कारण काय एकच फ्रिक्वेन्सी, पण ज्यावेळी वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी एकत्र येऊन पण एक छान तयार होतो ध्वनी, त्याला आपण म्हणतो सूर किंवा नोट. सो सुरामध्ये वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी असतात तरी तो छान वाटतो. टोनमध्ये एकच फ्रिक्वेन्सी असते, तो वाईट नाही दिसत आपल्याला किंवा खराब नाही वाटत, पण एकसुरी वाटतो. ओके, राईट. इंटेन्सिटी ऑफ साऊंड म्हणजे ध्वनीची तीव्रता किंवा प्रखरता. एकक क्षेत्रफळाच्या काठछेदातून प्रतिसेकंदाला जाणाऱ्या ध्वनी ऊर्जेला ध्वनीची इंटेन्सिटी म्हणतात. म्हणजे समजा 1/1 असा मी हा एरिया घेतला आणि याच्यातनं जर ध्वनी जात असेल, आता आपल्याला माहिती आहे ध्वनी हे ऊर्जेचं रूप आहे. सो एकक क्षेत्रफळाच्या काठछेदातनं प्रति सेकंदाला जितकी ध्वनी ऊर्जा जाते त्याला म्हणतो आपण ध्वनीची तीव्रता किंवा इंटेन्सिटी. ओके. एका विशिष्ट वारंवारतेच्या ध्वनीला आपण काय म्हणतो? टोन म्हणतो, राईट. इकडे बघितलेलं आपण टोन म्हणजे स्वर, आणि मिक्सिंगला काय म्हणतो? सूर. सो स्वर आणि सूर, नोट, हे ऑलरेडी बघितलेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा बघायची गरज नाही. ओके. आपल्या आता ध्वनी म्हटलं की आपल्याला ध्वनीच्या बाबतीतले 2 सेन्स ऑर्गन्स आहेत, म्हणजे 2 आपल्याला अवयव आहेत. कोणते? एक म्हणजे ज्याच्याने आपण ध्वनी ऐकतो तो कान, आणि ज्याच्याने आपण ध्वनी तयार करतो ते आपलं तोंड. पण ते तोंड नसतं ॲक्च्युली, इथे स्वरयंत्र असतं, स्वरयंत्र. ओके, या इथे त्याला आपण म्हणतो लॅरिंग्स किंवा ग्लॉटिस. 4थ्या मणक्यापासून 6व्या मणक्यापर्यंतच्या पातळीमध्ये स्वरयंत्र असतं. म्हणजे इकडे जर 4था आणि 6वा घेतला, त्याच्या लाईनीत या साईडला ते स्वरयंत्र असतं आपलं. ठीक आहे. याच्यात जे स्वरतंतू असतात त्या स्वरतंतूमध्ये व्हायब्रेशन होऊन आपल्याला स्वर ऐकू येतो. याच्यात फार डिटेल जायची गरज नाही. मानवी कर्णामध्ये, मानवी कर्ण, या कर्णाचं आपण चित्र डिटेल याच्यात दिलेलं आहे सायन्स ऑल इन वन पुस्तकामध्ये, जो डिटेल चॅप्टर त्याच्यात दिलेलं आहे ते जरूर बघून ठेवा. ओके. जे कानाचं हे आहे, आकृती आहे, त्याच्यामध्ये बेसिकली 2-3 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे की जो बाह्य कर्ण असतो म्हणजे हा काय करतो? बाहेरनं आलेल्या ध्वनींना इथे एकत्रित करतो. असं नरसाळ्यासारखा भाग तयार होतो ना, त्याच्यामुळे असे येणारे ध्वनी इथून असे एकत्र येतात. म्हणजे बाह्य कर्ण जो असतो तो ध्वनींना एकत्र करतो. मध्यकर्ण, याच्या पुढे थोडा मध्यकर्ण असतो, त्याच्यात एक पातळ पडदा असतो ज्याला आपण कानाचा पडदा म्हणतो. त्याला इंग्लिशमध्ये इयर ड्रम किंवा टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणतात. त्याला आपण कानाचा पडदा म्हणतो. तो पडदा व्हायब्रेट करतो, म्हणजे खऱ्या अर्थाने ध्वनी तो ट्रान्समिट करतो पुढे. तर जेव्हा कोणीतरी बोलतं ते कंपन बाह्यकर्ण एकत्र करतो, आतमध्ये पाठवतो. मध्यकर्णामध्ये जे टिम्पॅनिक मेम्ब्रेन म्हणजेच कानाचा पडदा म्हणजेच इयर ड्रम असतो, त्याच्यामध्ये तो पडदा एकदम सॉफ्ट असतो, नाजूक असतो, तो असा हलतो. आणि ते हल्ल्यानंतर त्याची जी कंपनं असतात ना, ती कंपनं खूप छोटी असतात. त्यांना थोडं त्या कंपनांना वाढवणं गरजेचं असतं, म्हणजे त्यांचं ॲम्प्लिफिकेशन करणं गरजेचं असतं. ते जे ॲम्प्लिफिकेशन होतं ते हाडांच्या 3 हाडांच्या साखळीने होतं. 3 हाडं असतात, त्या 3 हाडांच्या साखळीने त्याचं प्रवर्धन होतं, म्हणजे ॲम्प्लिफिकेशन होतं. म्हणजे त्या व्हायब्रेशनची हे वाढवली जाते, प्रखरता, इंटेन्सिटी वाढवली जाते. हे जे 3 असतात ते 3, याच्यातला पहिला असतो तो मॅलियस किंवा हॅमर, मॅलियस किंवा हॅमर. दुसरा असतो इंकस किंवा ॲनव्हिल, आणि तिसरा असतो स्टेप्स किंवा स्टिरअप.
स्टेप्स किंवा स्टिरअप. मॅलियस किंवा हॅमर, इन्कस किंवा ॲनव्हिल आणि स्टेप्स किंवा स्टिरअप हे 3 इकडून तिकडे असतात. म्हणजे हा जर कान असेल असा तर ओके, इथे पडदा, तर हे क्रम असाच लक्षात ठेवा, मॅलियस, इन्कस, स्टेप्स. ओके. आणि मग तो हा वाढल्यानंतर इथे एके ठिकाणी पोचतो, त्याला कॉचलिया म्हणतो आपण किंवा कर्णावर्त. तर या कर्णावर्तामध्ये एक फ्लुइड असतं आणि याचं कन्व्हर्जन, या व्हायब्रेशनचं कन्व्हर्जन इलेक्ट्रिक सिग्नलमध्ये होतं. आणि तो जो इलेक्ट्रिक सिग्नल असतो तो इलेक्ट्रिक सिग्नल मज्जातंतूंद्वारे मेंदूंपर्यंत पोहोचवला जातो आणि मग आपल्याला ऐकू येतं. काय कमाल आहे. म्हणजे मी बोलतोय, तुम्ही ऐकताय आणि एवढ्या सगळ्या प्रोसेसेस होऊन तुमचा मेंदू 0 मिनिटामध्ये 0 सेकंदामध्ये समजून घेतोय. किती कमाल आहे निसर्गाची. राईट. डॉपलर इफेक्ट. डॉपलर इफेक्टमध्ये हे आपलं शॉर्ट सेशन असल्यामुळे मी फक्त बेसिक हे सांगतो, अंडरस्टँडिंग सांगतो. याच्यात मी डॉपलर इफेक्टमध्ये जे आपलं डिटेल लेक्चर्स आहेत ना, यूट्यूबवर पण आहेत आणि डॉक्टर मोनाली साळुंखेंच्या याच्यामध्ये पण आहेत, पण यूट्यूबवर सगळे फ्री आहेत ना, टू बी व्हेरी फ्रँक. तर यूट्यूबवर तुम्ही बघू शकता. त्यासाठी ॲप घ्यायची गरज नाही, याच्यासाठी ॲप घ्यायची गरज नाही. बायोलॉजीसाठी घ्यायची असेल तुम्ही जरूर घ्या, तो मॅडमचा प्रश्न आहे. सो काय होतं बघा की त्याच्यात मी याचं ॲनिमेशन दाखवलेलं आहे की समजा मी इथे उभा आहे आणि तिकडनं रेल्वे, तिथे समजा रेल्वे थांबलेली आहे दूर आणि रेल्वे हॉर्न वाजवते, तर मला हॉर्न एका विशिष्ट याच्यात ऐकू येईल. जर रेल्वे जवळ पण यायला लागली, हॉर्न वाजवत वाजवत जवळ यायला लागली, तर तिचा आवाज मला असा मोठा 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 ऐकू येतो. आवाज तिचा तोच आहे, पण कारण ती माझ्याकडे जवळ पण येते, तर मला असं वाटतं की हिचा आवाज वाढत चाललाय. आणि समजा ती अशी आली आणि दूर चालली इथनं, तर दूर जाताना मला असं वाटतं की हिचा आवाज कमी कमी होत झालाय किंवा कमी फ्रिक्वेन्सी होत गेली. म्हणजे जो स्रोत आहे ध्वनीचा, म्हणजे ती ट्रेन, जर ती ध्वनीचा स्रोत स्वतः जवळ येत असेल तर ध्वनीची वारंवारिता सापेक्षरित्या वाढल्यासारखी वाटते किंवा वाढते, ॲक्च्युली वाढते. आणि दूर जाताना सापेक्ष वारंवारिता कमी होते. हा जो इफेक्ट आहे याला डॉपलर इफेक्ट म्हणतात. डॉपलर परिणाम हा प्रकाशात पण होता. ते रेड शिफ्ट वगैरे ते मी प्रकाशामध्ये शिकवलेलं आहे. याला डॉपलर म्हणून बघा, समजा ट्रेन तिकडनं येत असेल, अशी आली जवळ आणि दूर गेली, तर तिचा आवाज कसा येतो ज्यावेळी ती दूर आहे. बघा, मी दूर आहे, मग जवळ आली, मग दूर गेली पुन्हा, तर कसा येईल तिचा आवाज? असा. जवळ येताना तिची सापेक्ष वारंवारिता वाढली, दूर जाताना सापेक्ष नाही, म्हणजे वारंवारिता वाढली आणि दूर जाताना सापेक्ष वारंवारिता कमी झाली. याला डॉपलर इफेक्ट म्हणतात. त्याची सूत्र आहेत. तुम्हाला वेळ असेल तर जरूर करा, वेळ नसेल तर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. डॉपलर इफेक्टचे जे उपयोग आहेत ते म्हणजे वैद्यकीय क्षेत्रात प्रतिमा निर्मितीसाठी, मेडिकल रेंजिंग, इमेजिंग, रडार गन, आणि नंतर वाऱ्याचा वेग आणि तीव्रता मोजणे, लष्करामध्ये शत्रूंची विमानं शोधणे, आणि अवकाश विज्ञानात रेड शिफ्ट आणि ब्ल्यू शिफ्ट, मी आत्ताच बोललो होतो बघा, हे डिटेल मी दिलेलं आहे, तिथे तुम्हाला वाटलं तर वाचून घ्या. आणि हे जे अवकाश विज्ञानामध्ये रेड शिफ्ट ब्ल्यू शिफ्ट आहे ना, याचाच वापर करून उल्का, तारे, आकाशगंगा या किती वेगाने जवळ येत आहेत किंवा दूर जात आहेत हे काढता येतं. ओके, ठीक आहे. सॉनिक बूमची गरज नाही. मॅक नंबर ध्वनीच्या हवेच्या वेगाला 1 मॅक म्हणतात. ध्वनीचा जो हवेतला वेग आहे म्हणजे साधारणतः 340 मीटर प्रति सेकंद धरू आपण, याला 1 मॅक म्हणतात. ऑस्ट्रेलियन वैज्ञानिक आहे मॅक, त्याच्यावर नाव देण्यात आलेलं आहे. ओके, सो साधारणतः 343 मीटर प्रति सेकंद हा हवेतला वेग घेतला जातो, त्याला 1 मॅक म्हणतात. म्हणजे 1 मॅक म्हणजे किती? 343 मीटर प्रति सेकंद. 2 मॅक म्हणजे याच्या दुप्पट, म्हणजे 343च्या दुप्पट. 3 मॅक म्हणजे 343च्या तिप्पट. ठीक आहे. 1 मॅक पेक्षा कमीला सबसॉनिक म्हणतात, म्हणजे सॉनिक पेक्षा कमी, म्हणजे ते आपण इन्फ्रासॉनिक बघितलं ना तसं.
सो 1 मॅकपेक्षा कमी वेग असलेल्याला काय म्हणतात, सबसॉनिक. 1 मॅक म्हणजे एक्झॅक्ट ध्वनीचा वेग असेल त्याला काय म्हणतात, ट्रान्ससॉनिक. म्हणजे सॉनिक म्हणजे ध्वनीच्या एवढाच. 1 मॅकपेक्षा जास्त पण 3 मॅकपेक्षा कमी त्याला म्हणतात सुपरसॉनिक. आपण म्हणतो सुपरसॉनिक रेल्वे, सुपरसॉनिक जेट, त्याचा काय असतो 1 ते 3 मॅकच्या दरम्यान असतो स्पीड. 3 ते 5 मॅक हाय सुपरसॉनिक आणि 5 मॅकपेक्षा जास्त असेल तर हायपरसॉनिक. ओके, तर हे मॅक आणि मॅक वर्ण असणारे यांचे त्यांची नाव आहेत. राईट. तर मित्रांनो, इथे ध्वनीची रॅपिड रिव्हिजन मी थांबवतो. पुन्हा एकदा सांगतो, डिटेल अभ्यासाला पर्याय नाही. केवळ ज्यांच्याकडे अभ्यासाला वेळ नाही त्यांच्यासाठी आपण फक्त महत्त्वाचे पॉईंट्स आपण घेतलेले आहेत. पण याचा अर्थ असा नाही की हे शिकवलेलं या लेक्चरमधले सगळे प्रश्न येतील किंवा याच्यावरनं मला सगळं सोडवता येईल असं नाही. ज्यांना वेळ असेल त्यांनी डिटेल व्हिडिओ जरूर बघा, माझेच आहेत, ध्वनीचे दिलेले आहेत. आणि जे ओरिजिनल सायन्स ऑल इन वन पुस्तक आहे त्याच्यातलं डिटेल चॅप्टर पण वाचा, कारण हे त्याच्यातलं 1/3 फक्त मी कंडेन्स करून बनवलेलं आहे. राईट. सो ऑल द बेस्ट अँड थँक यू व्हेरी मच.